अनिलजी देशमुख, सन्माननीय रेखाताई कुलकर्णीपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी सन्माननीय सुरजजी डोळगे दुबई येथून प्रवास करून थेट कार्यक्रमस्थळी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत। भाग्य कन्स्ट्रक्शनच्या संचालिका सौभाग्यवती नंदा भाग्यवंत, त्याचप्रमाणे संतोषजी राऊत शिवाजी नागरी सहकारी बँकेचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व विरंगुळा परिवाराचे सर्व सहकारी आणि उपस्थित प्रतिष्ठान नगरीतील माता बंधू भगिनी, तिसऱ्या पुष्पाच्या या वर्षीच्या सांगतेच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं विरंगुळा संस्थेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ गेल्या 26 वर्षापासून ज्ञानरंजन प्रबोधनाचा हा यज्ञ सुरू आहे। खरं तर एक लढवय्ये स्वातंत्र्यसेनानी, प्रखर लोकशाहीवादी नेतृत्व असलेले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, यांनी वयाच्या 46व्या वर्षी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले। तत्पूर्वी मुंबई द्विभाषिक प्रांताचे ते 42व्या वर्षी वयाच्या मुख्यमंत्री झालेले होते आणि या देशाचे माजी उपपंतप्रधान, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संरक्षण, परराष्ट्र, अर्थ, नियोजन, गृह अशा सगळ्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळली। अशा प्रकारचं लोकोत्तर नेतृत्व आणि एवढ्या प्रदीर्घ कालामध्ये एवढ्या सत्तेच्या वर्तुळामध्ये राहूनही पंतप्रधानापर्यंत पोहोचू न शकलेलं हे महाराष्ट्राचं नेतृत्व, परंतु यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून महाराष्ट्राची घडी बसवली। एक फक्त स्वातंत्र्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये प्रशासनाची जशी महाराष्ट्राला गरज आहे, देशाला गरज आहे, त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर एक लोकाभिमुख, विकासाभिमुख प्रशासनाची संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे हे त्यांनी त्यांच्या द्रष्टे नेतृत्वानं ओळखलेलं होतं आणि ती ओळख असलेले देशातले जे मोजके नेतृत्व होतं त्यापैकी यशवंतराव होते आणि त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नंतरच्या सगळ्या कालखंडामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, शेती या सगळ्या क्षेत्रांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांची निर्मिती केली, खूप चांगल्या प्रकारची जी बुद्धिमान माणसं आहेत, जी दूरदृष्टीची माणसं आहेत, ती सगळी प्रशासनासोबत घेतली। मग ते वि.स. पागे असतील किंवा चिंतामणराव देशमुख असतील, लोकोत्तर अशी सगळी माणसं त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ही आणली आणि त्यामुळे महाराष्ट्राची घडी बसली। MIDC असेल, ST असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ असेल, या सगळ्या संस्थांची स्थापन करून संपूर्णपणे आर्थिक रचनेला, सामाजिक रचनेला, सांस्कृतिक रचनेला यशवंतरावांनी महत्त्व दिलं आणि आजच्या पिढीला हा सगळा इतिहास माहीत नाही आहे। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संपूर्ण सत्ताकारणामध्ये एवढ्या प्रदीर्घ काळ एवढ्या पदांवर राहून सुद्धा जेव्हा यशवंतरावांचं देहावसान झालं त्यानंतरचे जर आपण बघितली तर त्यांच्या वारसा हक्कानं आलेली काही एकर, 1.5-2 एकर जमीन आणि त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यावर 37,000 रुपये एवढे शिल्लक होते। ही गोष्ट तिला सांगितली तरी विश्वास बसणार नाही अशा प्रकारची गोष्ट आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचं लोकोत्तर नेतृत्व महाराष्ट्रामध्ये घडलं, त्यांनी महाराष्ट्र घडवला। आपण सर्वांनी, मग आपण कोणत्याही पिढीचे प्रतिनिधी असोत, त्यांनी या नेतृत्वाबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे आणि ह्याच एकमेव कृतज्ञतेच्या भावनेतून आणि अशा प्रकारचं नेतृत्व या मातीमध्ये घडलं याचा विश्वास बसणार नाही, परंतु याचा हे नव्या पिढीला माहिती असलं पाहिजे। म्हणून आपण या व्याख्यानमालेच्या सुरुवात केली आणि त्याचा आज जो येतो या पद्धतीनं सातत्यानं ही व्याख्यानमाला सुरू आहे। महाराष्ट्रातले, देशातले अनेक नामवंत या व्यासपीठावर आले, त्यानं आपल्यामध्ये विचारांची घुसळण झाली, विचार आपल्यापर्यंत पोहोचले, हे सगळं स्वागतार्ह नक्कीच आहे। परंतु ज्यांच्या नावानं आपण ही व्याख्यानमाला चालवतो, या व्याख्यानमालाच्या निमित्तानं जसं काल उल्लेख झाला नाट्यगृहाचा, नाट्यगृहाची व्याप जी ती प्रत्येक वेळी व्यासपीठावरून इथं बोलली जायची की आपल्याला एक स्वतंत्रपणे नाट्यगृह असलं पाहिजे, तर नाट्यगृहाची सुद्धा पूर्तता होते हे काल आदरणीय सोमनाथ दादांनी जाहीर केलं। तुमच्या पण या गोष्टीचा, किशोर भाऊंच्या पण त्याच्यातल्या प्रयत्नाचा सगळा उल्लेख या ठिकाणी झाला। ही या व्यासपीठावरच्या निमित्तानं झालेली एक चांगली गोष्ट आहे। त्याचप्रमाणे मला असं व्यक्तिशः असं वाटतं, विरंगुळा संस्थेच्या वतीनं सुद्धा वाटतं की एवढं मोठं लोकोत्तर नेतृत्व परंतु त्यांना खरं तर भारतरत्न हा मिळायला हवा, तर आता का होईना यशवंतरावांच्या या नेतृत्वाची कदर जी ती व्हावी आणि त्यांना भारतरत्न मिळायला हवा अशा प्रकारची एक अपेक्षा आणि मागणी सुद्धा या निमित्तानं आपण सर्वजण करूयात। मी पुन्हा एकदा आजचे व्याख्याते आदरणीय देशमुख सर यांचं मनापासून या ठिकाणी
स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं प्रास्ताविक मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागणी या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण केलेली आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च किताब देण्यात यावा. आजपासून आपण एक वेगळा डिजिटल परिचय वक्त्यांचा करत असतो. या ठिकाणी प्रशांतजी देशमुख यांचाही आपण या स्क्रीनवरती डिजिटल परिचय बघणार आहोत. आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्माननीय. जगणं सुंदर करण्यासाठीचे काही उपाय, काही सल्ले, काही उपदेशापेक्षाही उपाय आपण म्हणूया. मी सांगणार आहे जे माझ्या बुद्धीला पटलेत ते. पण मला असं कायम वाटतं बरं का, उपाय कितीही चांगला असला, सल्ले कितीही चांगले असले, उपदेश कितीही चांगला असला तरी आजूबाजूची परिस्थिती कशी आहे त्यावर त्या उपायाचं भवितव्य अवलंबून असतं. तुम्ही म्हणाल कोड्यात काय बोलताय, थेट एका माझ्या आवडत्या विनोदानं मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला ते का सांगायचंय आणि का बोलायचं. प्रसंग असा आहे, एक छोटा मुलगा आहे बरं का, म्हणजे अगदी 6-7 वर्षाचा, 1ली-2रीला असेल, चुणचुणीत. काही मुलं असतात बघा, नैसर्गिकच त्यांच्यात चुणचुणीतपणा असतो. ती कधी अशी गप्प बसत नाहीत, ऊर्जा आणि उत्साह चैतन्य असं कायम असतं, त्यांना काही सांगा करायला तयार असतात. त्याच्यातलाच तो होता. आईला असं वाटायचं की आपल्या मुलानं अभ्यासात एक वेळ 2 मार्क कमी मिळाले तर चालतील, पण त्याला जिवंत माणसं वाचता आली पाहिजे. असं फार कमी वाटतं आयांना, पण त्याच्या आईला वाटायचं. मग आता जिवंत माणसं वाचायची कशी, तर त्याच्यासाठी याला समाजात सोडलं पाहिजे, कोशातनं बाहेर काढलं पाहिजे. त्याच्याशिवाय माणसं वाचता येणार नाहीत. घरी बसून पुस्तक वाचता येईल, घरी बसून माणसं वाचता येणार नाही, त्यासाठी बाहेर पडलं पाहिजे. त्याला मामाच्या गावाला जायचं असतं. आई त्याला म्हणते, उद्या मला थोडं काम आहे, मी तुला एसटीत बसून देईन, 5वा स्टॉप मामाचं गाव आहे, उतरशील, मी नाही बरोबर आले तरी चालेल. हात चुणचुणीत. आईला म्हणतो काही चिंताच करू नको, मी बघ जातो आणि येतो बरोबर परत. आई रात्री त्याला काही शिष्टाचाराचे नियम सांगते. आई म्हणते, बाळा, एसटीतून प्रवास करताना तू जिथे कुठे बसला असशील तिथे जर कडेला एखादी वृद्ध व्यक्ती येऊन उभी राहिली तर बाळा जिथे कुठे बसलास तिथनं उठायचं आणि त्या व्यक्तीला बसायला जागा द्यायची. एवढं माझं ऐकशील. आईला म्हटलं, आई तू काही चिंताच करू नको, मी बघ कसं ऐकतो. दुसऱ्या दिवशी आई याला टाटा करते, हा मामाच्या गावाला उत्साहात जातो. 2 दिवसांनी परत येतो. जातानाचा उत्साह ज्या स्पीडनं होता त्याच्या दुप्पट स्पीडनं उत्साह कमी झालेला असतो आणि चेहरा असा पडलेला असतो. आई म्हणते, काय रे, काय झालं? काहीच बोले ना. आई म्हणते, मामा काही बोलला का? नाही म्हणे. मग मामी काही बोलली का? तो म्हणे नाही. आई आठवून परत म्हणते, मामाची मुलगी काही बोलली का? तो म्हणतो, हा, तिची काय टाप लागले मला बोलायची. अरे मग कुणीच काही बोललं नाही, मग चेहरा काय असा झालाय? ते मला तिकडचं कुणी काही वाईट बोललं नाही, पण तू जे असं वृद्ध व्यक्तींना बसायला जागा दे असं काही सांगते ना, इथून पुढे अजिबात असं काही सांगायचं नाही. काय झालं? काय झालं म्हणजे काय? तू सांगितल्याप्रमाणे मी एका आजीबाईंना बसायला जागा देत होतो, तर त्या आजीबाईंनी माझ्या कानफटात मारली. आईला काही कळेना, पोरानं काहीतरी घोळ घातलाय. असं कसं कोण कानफटात मारली? आई म्हणते, नक्की काय झालं मला सांग. तसं हा त्याच उत्साहात सांगू लागला, आई बघ, तू मला एसटीत चढवलंस, मी एसटीत चढलो, तुला खिडकीतनं टाटा केला, एसटी सुटली. भरपूर गर्दी एसटीत होती, बसायला कुठे जागाच नव्हती.
मी एका बाकड्याच्या कडेला जाऊन असा उभा राहिलो. तिथं त्या बाकड्यावर एसटी मध्ये 3 माणसं बसली होती. मी जिथे उभा होतो तिथे माझ्या कडेला जी 3 माणसं बसलीत त्यात माझ्या कडेला एक आजोबा बसले होते. मी आजोबांच्याकडे पाहिलं, आजोबांनी पण माझ्याकडे पाहिलं. आजोबा माझ्याकडे बघून हसले, मी पण हसलो. आजोबा मला म्हणाले, बाळा बसतो का रे मांडीवर? आई मी तुला सांगतो, मी अजिबात त्यांना काही बोललो नव्हतो बरं का. त्यांनी मला उचललं आणि असं अलगद मांडीवर बसवलं. मला पण घोड्यावर बसल्यासारखं ऐटीत थाटात वाटलं. मी बसलो. बरं मग म्हणे पुढे म्हणजे काय? पुढच्या स्टॉपला गाडी थांबली, काही माणसं गाडीतनं उतरली, काही माणसं गाडीत चढली. एक आजीबाई गाडीत चढल्या. हळूहळू गाडी, ती छोटी मुलगी पण असते, तिला कळलं पुढे काय. हळूहळू गाडी, हळूहळू गर्दी पुढे पुढे सरकत जशी गेली तसं आई त्या आजीबाई माझ्या तिथे येऊन उभ्या राहिल्या. मी आजीबाईंकडे पाहिलं, त्यांनी पण पाहिलं. मी हसलो, त्या पण हसल्या. तेव्हा मला तुझा रात्रीचा सल्ला आठवला. तू म्हणाली होतीस की एसटीतून प्रवास करताना आपल्या कडेला कोणी वृद्ध व्यक्ती उभी राहिली तर बाळा जिथे कुठे बसलायस तिथनं उठायचं आणि त्या व्यक्तीला जागा द्यायची बसायला. आता मला कळेना करावं तर काय करावं. मला तेवढ्यात साने गुरुजी आठवले. श्यामला नाही का त्याच्या आईनं सांगितलेलं असतं, बाळा काही झालं तरी चोरी करायची नाही. एकदा त्या श्यामला भूक लागलेली असते, देवाच्या दारातले पैसे उचलतो, भूक लागले, पण आईचा सल्ला, आईचा उपदेश आठवतो की आईनं म्हटलंय काहीही झालं तरी चोरी करायची नाही. हा पोटात भूक लागलेली असताना सुद्धा देवाचे पैसे देवाजवळ तसेच ठेवतो. मी विचार केला, तो श्याम त्याला भूक लागलेली असताना तो एवढा त्याग करतो, तर माझं पोट भरलेलं असताना साधं मी आजोबांच्या मांडीवरून खाली उतरू शकत नाही. मी टमकन आजोबांच्या मांडीवरून खाली उतरलं आणि आजीबाईंना हाताला धरलं आणि म्हटलं, आजीबाई तुम्ही बसायत. अगं आई, त्या आजीबाईंनी सुरुवातीला माझ्याकडे लक्ष दिलं नाही, त्या भंतीकडेच बघायला लागल्या. मग मी जसं त्यांच्या हाताला धरून ओढू लागलो तसं त्यांनी माझ्या कानफडात मारली. आई माझं काही चुकलं का ग? हे उदाहरण म्हणजे खरं तर त्या मुलाचं काही, बघा सल्ला चुकीचा होता का आईचा? नव्हता, अजिबात नव्हता. की एसटीत प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती जर कडेला आली तर बाळा जिथे कुठे बसलायस तिथनं उठायचं आणि त्या व्यक्तीला बसायला जागा द्यायची. हा सल्ला जगातल्या कोणत्याही माणसाला विचारला चुकीचा आहे का? तर अजिबात नाही. झालं काय, तो मुलगा लहान असल्यामुळे त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचं भान नव्हतं. हे उदाहरण मी तुम्हाला अशासाठी सांगितलंय की जगणं सुंदर करण्याचे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्या उपायांचा वापर समाजात जाऊन तुम्ही करणार आहात. आजूबाजूची परिस्थिती कशी आहे त्याचं भान तुम्ही ठेवायचंय. रायगडवरून आलेले प्रशांत देशमुख सर याला जबाबदार असणार नाहीत असं म्हणून मी माझे हात आधीच वरती करून घेतलेले आहेत. जगणं सुंदर आहे या विषयाची सुरुवात पाडगावकरांच्या एका छानशा कवितेनं करूया. मगाशी ते काहीतरी चुकलं होतं तेव्हा ती कविता अर्धी आली होती, ती मी पुरी करतो. पाडगावकरांची कविता अशी आहे, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. तिची हाक तळ्यावरून येते, तिची हाक तळ्यावरून येते, वाऱ्याच्या मळ्यावरून येते, थरारून ऐकणं सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. पहिला पाऊस आठवा बरं. हे पहिलं प्रेम आठवा असं मी नाही म्हटलं कंसात, तुम्ही तुमचं आठवलं असेल. पुढचं जे कडवं आहे त्याच्यात पहिला पाऊस आठवा. मातीच्या ओल्या ओल्या वासात, मातीच्या ओल्या ओल्या वासात, वाऱ्याच्या खोल खोल श्वासात
झाडाचं भिजणं सुंदर आहे, झाडाचं भिजणं सुंदर आहे, माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. आणि तिसरं कडवं किती अप्रतिम आहे बघा. आध्यात्मिकतेच्या वेगळ्या उंचीवर पाडगावकरांनी नेऊन ठेवलंय. फुलांचे वास विरून जातात, फुलांचे वास विरून जातात, दिलेले श्वास सरून जातात, असण्या इतकंच नसणंही सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. मंडळी, विचार करून बघा, असण्या इतकंच नसणं कधी सुंदर होतं? असण्या इतकंच नसणं कसं सुंदर असेल? होय, असण्या इतकंच नसणंही सुंदर असतं. तुम्ही आठवून बघा, छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज, तुकोबाराय, रामदास स्वामी, यशवंतराव चव्हाण, ही सगळी माणसं तुम्ही जर बघितली तर आज लौकिक अर्थानं आज आपल्यामध्ये जिवंत नाहीयेत, शरीराने जिवंत नाहीयेत. ते जेव्हा होते तेव्हा त्यांचं असणं तर सुंदर होतच, पण आज जरी ते शरीराने नसले तरी त्यांचं नसणंही तितकंच सुंदर आहे. आजही कुठेतरी ज्ञानबा तुकारामांचा गजर होतच असतो, आजही नाथांच्या पैठणला जातो असं आपण म्हणतच असतो. आज ती माणसं शरीरानं नसली तरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वानं त्यांनी इतकं काही करून ठेवलेलं आहे की त्यांचं नसणंही तितकंच सुंदर आहे. आजही आम्ही गडावर गेलो की शिवाजी महाराजांची आठवण येते, आजही आम्ही सिंदखेडा राजाला गेलो की जिजाऊ आठवतात. हे त्यांचं नसणंच आहे. ते जेव्हा होते तेव्हा त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाला असा काही मुलायम दिलेला आहे की आज लाखो वर्षही त्यांचं जिवंतपण आम्ही अनुभवणार आहोत. तुम्ही असं कदाचित म्हणाल, हे मोठे युगपुरुष होते, हे संत महात्मे होते, आम्ही तर सामान्य माणसं होतो, आम्ही कसं इतरांचं जगणं सुंदर करणार? मी तुम्हाला खरं सांगू का, इतरांचं जगणं सुंदर करायला आपण महापुरुषच असलं पाहिजे असं नाही. एक माणसानं 1000 पावलं चालणं आणि 1000 माणसांनी एक पाऊल चालणं, या दोन्हींचा अर्थ साधारण सारखाच होऊ शकेल. मला असं वाटतं, तुम्हाला किमान आपल्या अवतीभोवतीच्या माणसांचं जगणं सुंदर करता आलं पाहिजे. कोणी म्हणेल त्याच्यासाठी आमची परिस्थिती चांगली पाहिजे, अजिबात नाही. प्रश्न परिस्थितीचा नाहीये, प्रश्न मनस्थितीचा आहे. माझ्या दृष्टीने तर जगात कोणीही श्रीमंत नाही आणि कोणीही गरीब नाही, कारण या व्याख्याना सापेक्ष आहेत. तुम्ही म्हणाल सोपं सांगा, साधं सोपं सांगतो. 50,000 पगार आहे एखाद्या व्यक्तीला, महिन्याचा पगार 50,000 आहे. ही व्यक्ती गरीब का श्रीमंत? याचं उत्तर सांगता का येणार नाही. त्याचं कारण असं, हा प्रश्न तुम्ही कुणाला विचारत आहे त्यावर याचं उत्तर अवलंबून आहे. जेमतेम 5,000 रुपये पगार मिळवणाऱ्या एखाद्या कामगाराला, जो जेमतेम स्वतःचं पोट भरतोय, त्याला तुम्ही जाऊन हा प्रश्न विचारला की 50,000 पगार आहे, ही व्यक्ती का गरीब का श्रीमंत? त्याच्या दृष्टीनं ती व्यक्ती श्रीमंत आहे. हाच प्रश्न तुम्ही टाटा बिर्लांना विचारला, 50,000 पगार आहे, व्यक्ती गरीब का श्रीमंत? त्यांच्या दृष्टीनं ती गरीब असेल. मला असं वाटतं, 50,000 रुपये कमावणारा माणूस समाजासाठी 500 रुपये देऊ शकतो आणि 5,000 रुपये कमावणारा माणूस समाजासाठी 5 रुपये नक्की देऊ शकतो. दत्ता हलसगीकरांची कविता मागच्या सिलेबसला 8वीला होती बघा, किती सुंदर कविता होती. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडासा उजेड द्यावा, युगायुगाचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा. ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय रिते करून त्यांनी भरून घ्यावे. आणि शेवटचं कडवं किती अप्रतिम आहे बघा. आभाळा एवढी ज्यांची उंची, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनीच थोडेसे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे, त्यांना उचलून वरती घ्यावे.
मला इथे एक चित्र उभं करायचं आहे. फक्त श्रोत्यांमध्ये सूचना अशी आहे की मोबाईल नावाचं हे जे आधुनिक काळातलं आलेलं यंत्र जर तुमच्याकडे असेल तर त्याचा आवाज, खरं मी मगाशी ही सूचना सांगायचं राहिलो, त्याचा आवाज जरा दाबता आला तर बघा. अगदी अर्जंट असेल तर काही हरकत नाही, पण जेवढं जमेल, कारण ती कसं असतं, एकदा तुमची एकतानता एकरूपता ही अशी झाली ना की मग त्याला ते डिस्टर्ब होऊ शकतं. अगदीच आवश्यक असेल तर थोडं बाहेर जाऊन बोला, काही हरकत नाही. मला मुद्दा हा सांगायचा होता की मी असं डोळ्यासमोर चित्र उभं करतोय. तुम्ही समजा डोंगरावर देवाचं मंदिर आहे आणि तुम्ही एका मधल्या पायरीवर उभे आहात. खाली हजारो पायऱ्या आहेत, तुम्हाला त्या देवत्वाला जाऊन पोहोचायचं आहे. तुम्ही एखाद्या पायरीवर उभे आहात, तुमचा एक जो उजवा हात आहे तो तुमच्यापेक्षा वरच्या पायरीवर असलेला, मग जो अधिकारानं असेल, संपत्तीनं असेल, बुद्धिमत्तेनं असेल, जो तुमच्यापेक्षा एक पाऊल वरती आहे, त्यानं तुमचा हात हातात धरला आहे तुम्हाला वरती उचलून घेण्यासाठी. तुमचा डावा हात रिकामा आहे, त्यानं तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यापेक्षा बुद्धिमत्तेनं, संपत्तीनं, कीर्तीनं एक पाऊल जो खाली आहे त्याला वरती उचलून घेण्यासाठी आम्ही आमचा डावा हात जर त्याला दिला आणि ही साखळी जर समाजात उभी राहिली तर मला सांगा, समाजाचं जगणं सुंदर करायला किती वेळ लागेल? पण दुर्दैव काय माहितीये, हल्ली माणसं एकमेकाच्या प्रगतीसाठी एकमेकाचा हात खेचत नाहीत, खेचलाच तर पाय खेचतात. बरोबर आहे. आणि ते महाराष्ट्रातल्या माणसाबद्दल सांगितलं जायचं ना की ते वेगवेगळ्या राज्यांतल्या खेकड्यांचं प्रदर्शन भरलेलं असतं आणि फक्त एका खेकड्यांच्या बरणीला झाकण नसतं. कुणीतरी म्हणतं की अरे ते खेकडे पळून जातील, तेव्हा कुणीतरी उत्तर देतं ते पळून जाणार नाहीत, कारण एक वरती चढला की दुसरा त्याचा पाय खेचायला तयारच असतो, कारण ते महाराष्ट्रातले आहेत. एकमेकाला उचलून घेण्यासाठी आम्हाला एकमेकाच्या हाताला हात देता आला पाहिजे, तर आम्ही प्रगती करू शकू. मंडळी, मी जगणं सुंदर कसं करता येईल यावर खूप आतून जाऊन विचार केला. मी खूप व्याख्यानं दिली याच्यावर आणि मी 2 प्रश्न मला स्वतःला प्रामाणिकपणे विचारले. तुम्हाला पटतात का बघा. मी स्वतःला एक प्रश्न असा विचारला की मी प्रचंड श्रीमंत झालो, सगळ्या प्रकारची सुख माझ्या दाराशी आली आणि प्रचंड पैसा मिळाला, माझा संघर्षच संपला, सगळा पैसा आला माझ्याकडे, माझं जगणं सुंदर होईल का? जगणं सुंदर होईल का? तुम्हाला आतून सांगतो, मला उत्तर नाही असं मिळालं. नीतिमंत श्रीमंत व्हायला माझी काहीच हरकत नाही. दुसरा प्रश्न मी असा विचारला की हे जे यंत्र आहे, अशी वैज्ञानिक यंत्र, ही सगळी यंत्र माझ्यासमोर हात जोडून उभी राहिली तर माझं जगणं सुंदर होईल का? म्हणजे यंत्र वाढली, विज्ञानाची प्रगती वाढली तर त्याच्यानं माझं जगणं सुंदर होईल का? तर याचंही उत्तर मला गरज म्हणून आवश्यक आहे, पण जगणं सुंदरच होईल असं नाही. त्याचं कारण बघा, तुमची माझी, माझ्या वयाची पिढी की ज्यानं जग बदलताना बघितलेलं आहे, दूरदर्शनचा काळ अनुभवला आहे. मी तुम्हाला पुराव्यासहित सांगतो काय बघा. यंत्र आली म्हणून जगणं सुंदर होत नसतं. बघा तुम्ही आठवून, एक 24, 25, 30 वर्षापूर्वी जेव्हा दूरदर्शन नावाचं एकच चॅनल होतं, आठवून बघा, तेव्हा यंत्रांची मर्यादा ना, दूरदर्शन नावाचं एकच चॅनल होतं आणि अख्ख्या गावामध्ये एकच टीव्ही असायची. त्याच्या घरी अख्खं गाव जमायचं हो. शनिवारी एक चित्रपट असायचा, रविवारी असायचा, नेहमी लाग नाही, एक हिंदी आणि एक मराठी. अख्खं गाव त्याच्या घरी जमायचं. पण लोकांची उदारता किती होती बघा हृदयाची. त्या टीव्हीच्या मालकानं ते सगळं सहन केलं. सहन नव्हतंच, कौतुक असायचं त्याला की अख्खं गाव जमतंय आपल्याकडे. आणि ते सामूहिक चित्रपट पाहायला किती मजा यायची हो. तुम्ही ती जी माणसानं नंतर संकुचित होत गेली हो. एकटं बघण्यात मजा नाहीये. भारत जिंकतोय का हरतोय, सचिन तेंडुलकरची बॅटिंग चालले, कुठल्या तरी टपरीवर टीव्ही लागले आणि त्या रोडवर ही अशी गर्दी झाली आहे आणि त्यानं 6 मारलाय, मॅच जिंकले. तो जो सामूहिक आनंद आहे ना, तो एकटाच बसलोय घरात, LED आहे, कलर टीव्ही आहे, जिंकले नाहीये तो आनंद. आनंद फक्त भारत जिंकण्यात नाहीये, आनंद सहवेदनेनं, सह अनुभवानं तो अनुभवण्यात आहे.
आपण तो आनंद दुसऱ्यांच्या घरी जाऊन स्वतः पैसे खर्च न करता स्वतःच्या घरी टीव्ही नसताना सुद्धा आत्ताच्या पेक्षा 100 पट अनुभव मिळवलाय, आनंद मिळवलाय. त्यांनी राग केला नाही. ती माणसं किती मोठी होती हृदयानं. आज तुम्ही जा बरं एखाद्याच्या घरी, तुम्ही 4 दिवस जा, 5व्या दिवशी तो सांगेल टीव्हीत बिघाड झालाय, तांत्रिक बिघाड आहे, टीव्ही बिघडली आहे. कदाचित त्याच्या गृहमंत्रालयाचा आदेश असेल, त्याला काही माहित नाही, पण असेलही, पण बिचारा सांगेल तुम्हाला तांत्रिक बिघाड आहे. बरं, मालिका तरी किती दर्जेदार होत्या बघा. आठवतात का बघा त्या काळातल्या मालिका? मला ज्या आठवतात त्या माझ्या लहानपणीच्या. गोट्या नावाची मालिका असायची. बीज अंकुरे अंकुरे असं सुरू झालं ना की हृदयाला असे अंकुरच फुटायला लागायचे. संस्कार नावाची मालिका होती शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. मना घडवी संस्कार अशी ती टोन होती. परमवीर होती, 100 होती. आमची माती आमची माणसं 7 वाजता लागायचं. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये स्त्रियांमध्ये अतिशय प्रसिद्ध झालेल्या 2:30 वाजताची बंदिनी, 4-4:30ला दामिनी. ते टोन आजही असं ऐकलं ना, ते ज्यांनी जुन्या मालिका बघितल्यात त्यांनी जरी टायटल सॉन्ग ऐकलं तर आत्ताही डोळ्यात पाणी उभं राहील. इतक्या त्या मालिका इतक्या म्हणजे इतक्या छान असायच्या ना की असं वाटायचं त्या मालिकेत जे घडतंय ते माझ्या घरात घडावं. इतक्या दर्जेदार असायच्या 30 वर्षापूर्वी. आता 30 वर्षात आपली एवढी प्रगती झाली ना, मग मालिकांमध्ये प्रगती व्हायला पाहिजे. आज कोणी हृदयावर हात ठेवून असं म्हणू शकेल आजच्या मालिकेत जे घडतंय ते माझ्या घरात घडावं? म्हणेल का हृदयावर हात ठेवून? मग कसली आम्ही प्रगती केली आहे? ही तर आमची अधोगती झाली की मधल्या कालावधीत. जाहिराती तरी काय दर्जेदार होत्या. तुम्ही आठवून बघा, निरमाची जाहिरात असायची. हा, वॉशिंग पावडर निरमाची. एक छोटी मुलगी आपली घरातली दिदी वाटावी अशी, गुडघ्यापेक्षा वरती तिचं म्हणजे गुडघ्याच्या वरती स्कर्ट असायचं इथे वरती, ती अशी गरकन फिरायची आणि ते टोन यायची, वॉशिंग पावडर निरमा दूध की सफेदी. आपल्याला ती जी दिदी आहे ना ती आपली छोटी बहीण, आपल्या घरातलं लहान लेकरू असं वाटायचं. आता जाहिरातींचा दर्जा कसा बदललाय बघा, कशा बनवल्या जातात. तो गुडघ्याच्या वरचा स्कर्ट तसाच आहे, फक्त त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीचं वय वाढलंय. त्या छोट्या दिदीच्या जागी नाही म्हणजे 30 वर्ष झाली म्हणून त्या दिदीचं नाही, आता बसवणाऱ्यांनी तिचं वय वाढवलंय. आता ती म्हणजे आपल्या हृदयावर हात ठेवून सांगावं की आता ती जाहिरात बघितल्यानंतर आपल्याला काय वाटणार? दिदी वाटावी का दादी वाटावी का काय वाटावी का काय काही म्हणजे हे या तंत्रज्ञानाचा उपयोग यांनी आम्ही आमचा दर्जा घसरवत आणला. और रामायण लागायचं ना, रामायण रस्त्यावर शुकशुकाट असायचं. हो, कसं असतं बघा, किंमत कशी असते. एकदा भाग जर गेला, रामायण लाईट गेली आणि तो रामायणाचा एक भाग गेला तर परत व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब बघायची संधीच नाही ना. कुठे बघणार तुम्ही? फार तर कोणी बघितलं त्याला विचारणार काय घडलं होतं आज. लोक या गावातून त्या गावात जायची रामायण बघायला. किती आनंद घेतलाय आपण. जे 2000च्या नंतर जन्माला आले त्यांना मी काय सांगतो ते पटणार नाही, पण ज्यांनी हे दोन्ही काळ बघितले त्यांनी जरा आनंदाची तुलना करून बघा. क्राऊनची टीव्ही असायची हो, छोटी, रंगीत पण नाही. ते लाड कुठले, ते कधी पिक्चर लावला व्हिडिओ तर ते रंगीत. छोटी टीव्ही ती क्राऊन बंद करायचो बघा आपण. आणि आपण आळशी नव्हतो, रिमोट कंट्रोल नसायचा, उठावं लागायचं आणि तो खटका बदल. नंतर ते सेकंड चॅनल आलं, नंतर आलं ते. आणि बातम्या किती दर्जेदार असायच्या. 7 वाजता बातम्या लागायच्या. मला वाटतं 15 मिनिटं बातम्या असायच्या, फक्त 15च ना. अख्खा महाराष्ट्र कव्हर केला जायचा 15 मिनिटात. आत्ता विश्वास बसेल आत्ताच्या बातम्या बघितल्यावर 15 मिनिटात तुम्ही काय काय दाखवणार? बरं, त्या बातम्या म्हणजे बातम्या असायच्या. असं नसायचं की हे तुम्हाला म्हटले तुम्हाला काय वाटतं, मग तुम्ही म्हटल्यावर तिकडं म्हणायचं, रॉकेल होतायचं म्हणायचं ते तुम्हाला असं म्हटलं तर तुम्हाला काय वाटतं. आता काय आम्ही हेच बघतो ना, म्हणजे याच्या पलीकडे काय बघतो.
एखाद्या ठिकाणी कुठेतरी छोटीशी दगडफेक झालेली असते कुठल्या तरी कोपऱ्यात आणि महाराष्ट्र पेटला म्हणून दिवसभर ते दाखवत राहत असतात. दर्जा गेला ना. मला प्रश्न आहे, 15 मिनिटात अख्ख्या बातम्या कशा कव्हर होत असतील, पण ते आपण किती कानात प्राण आणून ऐकायचं होते. हे सगळं अनुभवलंय हो आपण. रविवार किती आनंदात असू शकतो तुम्हाला नाही कळणार, स्त्री वर्गाला, पण इकडच्या पुरुष वर्गाला मी म्हणतो त्या आनंदाची कल्पना येईल. अंथरुणात लोळत असताना रविवारी हेमा मालिनी आपल्याला उठवायला यायची. मला वाटतं रंगोली ना, रंगोली. हे म्हटलं बघा, तुम्हाला नाही कळणार, इकडचा आवाज वाढलाय. म्हणजे तो असा रविवार असायचा की रंगोली लागली की हेमा मालिनीचा आवाज ऐकला ते अंगावर घेऊनच ऐकायचो गाणं, आणि मग हळूहळू त्या ह्याच्यात आपण जागं व्हायचो. पण या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद घेतलाय आपण. ते टीव्हीला मुंग्या यायच्या, मुंग्या यायच्या माहितीये तुम्हाला. या छोट्या मुलांना तुम्ही आत्ता जर म्हटलं टीव्हीला मुंग्या, त्यांना फक्त गोडावरच्या मुंग्या तेवढ्याच माहिती असतील. टीव्हीला मुंग्या येणं हा प्रकारच या लहान मुलांना माहित नसतो. मग आपली एक पद्धत ठरलेली असायची. त्या टीव्ही जवळ जायचं, सुरुवातीला तिला असं करायचं, मग मुद्द्यावरून गुद्द्यावर यायचं, मग थोडं असं करायचं, आणि मग राग आला की खाली नापडली की ती सुरूच झाली, आणि तरीही नाही सुरू झाली तर मग तो वरती आड्यावरचा कार्यक्रम काठी घेऊन ठरलेला असायचा. एकाला आड्यावर पाठवायचं, त्या एकाला खाली उभं करायचं, त्याच्या हातात काठी द्यायची, तो स्वतःला सांभाळत, त्या अँटिनाला सांभाळत, त्या काठीला सांभाळत ती अँटिना फिरवत असतो. खालच्याला सांगितलेलं असतं चित्र आलं की मला सांग. तो खालनं ओरडतोय आलं आलं, त्याला काही ऐकायला जात नाही. तो फिरवतो, परत चित्र जातो, हा बाहेर येतो आणि सांगतो अरे कधी मगाशी चाललं होतं, मोने सांगितलं का नाही, काय म्हणे खालून सांगतोय की आता परत कर. मग असं कुठेतरी तो कुठेतरी ऍडजस्ट व्हायचा आणि अंदाजानं ती टीव्ही लागायची. या सगळ्यामध्ये आम्ही किती सुख घेतलं. म्हणजे स्वतःच्या घरची कधी टीव्ही नाही, दुसऱ्यांकडे गेलो तरी आमचा आनंद किती मोठा होता ना. आता मला सांगा काय, LED आमच्या घरात आहे, हजारो चॅनल आमच्याकडे आहे. म्हणजे चित्रगीत आणि छायागीत असे गाण्यांचे कार्यक्रम असतील हे आत्ताच्या मुलांना माहिती होणार नाही. साप्ताहिकी लागायची तेव्हा आपण कॅलेंडर घेऊन कुठला कार्यक्रम बघायचा आहे हे आपण लिहून ठेवायचो. आता लोकांना 2 मिनिटानंतर फोन आला की तो काय करणार आहे याचं काही माहीत नसतं. आणि त्या मालिका आमचे संयम किती वाढवायच्या बघा, किती संयमित आपल्याला केलेलं होतं त्या मालिकांनी. सोमवारी जर मालिका लागली तर तिचा पुढचा भाग डायरेक्ट पुढच्या सोमवारी होता बरं का, लगेच नव्हता. सोमवारी लागली की पुढच्या सोमवारी, म्हणजे आपण आठवडाभर थांबायचो. आपली पिढी जी थांबायला शिकली आहे ना ती या सगळ्या गोष्टींमुळे आहे. आता कसं आहे, सोमवारी लागली की परत ती अशा टप्प्याला आणून सोडतात ना ती मालिका की असं वाटतं आता उद्या काय, आणि उद्या कळतं काय नाही, स्वप्न होतं ते, काय स्वप्न होतं ते, स्वप्न म्हणजे उद्या बघा. म्हणजे मागचे 24 तास आम्ही फक्त उद्या काय या घालमेलीत घालवले. अशा लबाड बनवणाऱ्या मालिका नव्हत्या त्या. म्हणजे लबाडीनं आपलं मन केंद्रित करून घ्या, लक्ष केंद्रित करा, असले फंडे आणि असली व्यावसायिकता नव्हती. जे होतं ते थेट दिलं जायचं. म्हणजे मला चिंता या पुढच्या पिढीची का वाटते, कारण ती जी समृद्धता तुम्ही आम्ही अनुभवली ती पुढच्या पिढीत मिळणार कशी हो. यंत्र येऊन माणसं नाही सुखी होत. तसं जर असतं तर मला सांगा, आज LED आलाय, रंगीत टीव्ही आहे, हातात रिमोट आहे, घरात भांडणं चालू आहे, भांडणं टीव्ही बघण्यावरून. आईला मालिका बघायच्या असतात, वडिलांना बातम्या ऐकायच्या असतात, पोराला WWF बघायचं असतं. मग घरातच आमचे पक्ष होतात, फूट पडते, प्रत्येक खोलीत प्रत्येक टीव्ही येते. काय आम्ही सामूहिक बघणार, प्रत्येक खोलीत प्रत्येकाची टीव्ही येते. बरं त्यातही समजा घरातले सगळे बाहेर गेले आणि आपण एकटेच आहोत, तुम्हाला वाटतं तरी आपल्याला आनंद मिळतो? नाही मिळत. त्याचं कारण का, पूर्वी चित्रपट लागायचे किंवा मालिका लागायच्या त्यांच्या मध्ये जाहिराती नसायच्या.
मालिका संपल्यावर जाहिरात असायची किंवा चित्रपट संपल्यावर. आता आम्हाला कधी कधी कळत नाही की चित्रपटांमध्ये जाहिराती बघतोय का जाहिरातींमध्ये थोडा थोडा चित्रपट बघतोय. बरं, आपण चित्रपट पाहतोय, जाहिरात आली की आपण काय करतो, चॅनल बदलतो, दुसरा चित्रपट बघायला लागतो. तिकडे जाहिरात आली की परत इकडे आला तरी जाहिरात चालू, तर मग तिसरा चित्रपट. एकाच वेळेस आपण 3 समांतर चित्रपट बघत असतो. कसं आपलं मन एकाग्र होणार ना? म्हणजे ही आपण जी आत्ता आपण तक्रारी करतो ना, मुलं एकाग्र नाही आहेत, एका जागेवर बसतच नाहीत, एका जागेवर बसून बैठक नाही आहे, त्यांची चंचल आहेत, ते जबाबदार नाही आहेत. या सगळ्या अवतीभोवतीच्या गोष्टी, या सगळ्या त्याला जबाबदार आहेत. मला सांगायचं फक्त एवढंच, ही उदाहरणं मी तुम्हाला अशासाठी सांगितली की त्या काळात पैसा नसताना, साधनं नसताना आपण किती सुखी जीवन जगलो. घरामध्ये आजी आजोबा नातेवाईक आले की गप्पा व्हायच्या, सगळ्यांच्या पारावर कट्ट्यावर गप्पा व्हायच्या. आता सगळे असतात संख्येनं 15-20 जण, पण प्रत्येक जण प्रत्येकाच्या ह्याच्यात दमलेला असतो. बस, ज्याचं त्याचं स्वतःचं विश्व झालेलं असतं. सांगायचा उद्देश हा, केवळ फक्त पैसा आणि केवळ फक्त यंत्र याच्याने माणसं सुखी आणि समृद्ध होणार नाहीत. आता पैठण तसं खेडं आहे, पण मी जिथं शहरात व्याख्यानाला जातो तिथे मी आईवडिलांना आणि विशेष करून आयांना सांगतो की मुलांना तुम्ही खेडं दाखवा, त्याला खेड्यात जाऊ द्या, तिथला सूर्योदय बघू द्या, आंबे चिंचा बोरं हे सगळं दगड मारून पाडू द्या, काय त्याच्यातली मजा असते हे पण बघू द्या, सहन करता येतं ते सगळं. त्याला तलावात म्हशींच्या बरोबर जाऊ द्या, म्हशीं बरोबर डुंबू द्या, म्हशींवर बसून येऊ द्या, त्यांना कळू द्या की दूधवाला भैया दूध नाही देते, म्हशी दूध देतात. हे सगळं जे चित्र आहे ना, हे त्याला प्रत्यक्ष जिवंत पाहू द्या. खेडं हे केवळ कोरोना आल्यानंतर सुरक्षिततेसाठी जाण्याचं ठिकाण असा खेड्याचा अर्थ नाही आहे. खेड्यामध्ये संस्कृती आहे, खेड्यामध्ये सहकार्य आहे. एक माणूस आजारी पडला तर आजूबाजूचे 8-10 जण उभे राहतात. फ्लॅट संस्कृतीमध्ये तो माणूस गेला तरी वरच्या फ्लॅटच्या माणसाला माहीत नसतो, तो गेल्याचं सोडा, खालच्या फ्लॅटला कोण माणूस राहतोय याचंही नामोनिशान नसतं, काहीच माहीत नसतं. खेड्यामध्ये ही भीती असते, आपल्यावर लक्ष ठेवणारं कुणीतरी आहे, त्यानं संस्कृती आमची टिकते. स्वातंत्र्य किती, आम्ही वैयक्तिक किती स्वातंत्र्यापर्यंत येणार, एक आमची सामाजिक काही भान असतं. खेडा आम्हाला सगळं शिकवतो, सगळं शिकवतो. तुम्ही असं समजू नका मी काहीतरी वैचारिक दारिद्र्य असलेली सुशिक्षित माणसं बघितलेली आहेत की ज्यांना असं वाटतं की खेड्यापासून शहरात गेलं म्हणजे आपल्या मुलावर चांगले संस्कार होतील. काही तर मी पालक असे बघितले की आजी आजोबांचं शिक्षण कमी आहे, म्हणजे त्याच्या वडिलांचं शिक्षण कमी आहे, ते गावाकडचे आहेत, म्हणून आपल्या मुलावर त्यांचे वाईट संस्कार होतील म्हणून आजी आजोबांपासून मुलाला लांब नेणारे पालक मी बघितले. मी त्यांना असं सांगतो, अरे तसं नाही होणार आहे. याच्यावर तुम्ही कुठले संस्कार करताय माहितीये? मुलगा उघड्या डोळ्यांनी बघतोय की आपले वडील त्याच्या आईवडिलांशी कसे वागतायत, आपले वडील त्यांच्या आईवडिलांशी कसे वागतायत याचा संस्कार हा किती मोठा त्या लहान मुलावर होतोय ते मात्र यांच्या लक्षात येत नाहीये. मग पुढे जाऊन त्याच मुलांनी आपल्याला वृद्धाश्रमात जर ठेवलं तर आपण कुठल्या आधारावर त्याच्याकडे करणार? जे पेरलं जातं तेच उगवलं जातं ना. मी तर मध्ये एक छान उदाहरण वाचलं होतं की गावाकडचे आजोबा जातात शहरातल्या मुलाकडे आणि संध्याकाळी असं रात्री जेवायला एक टेबल, मुलगा त्याची बायको, म्हणजे नवरा बायको ते त्यांचा मुलगा आणि हे गेलेले आजोबा सगळे जेवायला बसतात. आजोबा 80 वर्षाचे असतात, हात लटलट कापत असतो, त्यामुळे चमचा खाली निसटतो, वाटी पडते, अंगावर सांडतं. दुसऱ्या दिवशीपासून त्या सुनबाई आणि मुलगा काय करतात, यांचं ताट वेगळं करतात, वेगळा टेबल लावतात आणि इकडे वेगळ्या टेबलावर बसतात. हा सगळा प्रकार घडतो. दुसऱ्या दिवशी ते जे नातू असतो ना, तो पोरगं छोटं, ते असं टेबल तयार करायला लागलेलं असतं. त्याच्या वडिलांना वाटतं शाळेत सांगितलंय की काय तयार करायला. वडील विचारतात, हे कशाला तयार करतो? म्हणजे कसं आहे, आता बघा तुमचे वडील वयस्कर झालेत, त्यांचं ते चमचा पडला खाली, वाटी पडली, तर तुम्ही जेवणासाठी नवीन टेबल तयार केला. आता मी मोठा होईल, नोकरीला लागेल, शहरात जाईल, तेव्हा तुम्ही जर माझ्या घरी आलात आणि तुमचा पण चमचा पडला, बरण पडलं, तर तेव्हा टेबल तयार करण्यापेक्षा मी ते आत्ताच तयार करून ठेवतो. हे संस्कार शेवटी आपणच, आपली कृती हेच सगळ्यात मोठे संस्कार असतात बरं का. हे सगळ्यांनी लक्षात घ्या.
आपण आपल्या आईवडिलांशी कसं वागतोय हे आपली मुलं बघत असतात आणि तेच सगळ्यात मोठे संस्कार असतात. यावर तुम्ही सगळ्यांनी विचार करा. जगणं सुंदर करण्याचा म्हणजे, आणि मला एक पहिला उपाय तर मी सांगणारच आहे, पण मला असं जाणवलंय बरं का, मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की जसजशी आपली प्रगती होते ना, आपण प्रगतीच्या दृष्टीनं वरती चाललोय, पण आपण हृदयाच्या मोठेपणानं कमी कमी होत चाललोय, संकुचित होत चाललोय. पूर्वी एखादी गावातली मुलगी जर तालुक्यात पहिली आली तर अख्ख्या गावाला असं वाटायचं बरं का, अख्ख्या गावाला, की आपल्या घरातली मुलगी पहिली आली. अशा लोकांच्या भावना होत्या. आता उलट झालं. जगातलं कुणी का पहिलं आलं ना, अनोळखी माणूस पहिला आला, त्यानं कीर्ती मिळवली. आमच्या सद्भावनेला इतकं उधाण येतं की आम्ही तोंड भरून कौतुक करतो. पण हेच आमची नात्यागोत्यातली, आमची शेजारची, आमच्या ओळखीतली, रोजच्या उठण्या बसण्यातली मुलगी तालुक्यात सोडा, तिच्या वर्गात जरी पहिली आली ना, वर्गात, तरी आमच्या पोटात भीतीचा गोळा तयार व्हायला लागतोय. ही जी वृत्ती आत्ता वाढली आहे ना, त्याच्यानं आम्ही आमच्या हृदयाची दारं बारीक करत आणली आहेत. खरा आनंद गमावलाय. एक अतिशयोक्ती म्हणून नाही, पण एक रूपक कथेमार्फत उदाहरण सांगतो. मला काय म्हणायचंय की आत्ताचा समाज जवळपास थोड्याफार फरकानं याच अवस्थेला येऊन पोहोचलाय. एकदा एका माणसाला देव प्रसन्न होतो आणि सांगतो की उद्या माझ्या देवळात ये, तू जे मागशील ते तुला मिळेल. या पठ्ठ्यानं काय करावं, स्वतःला काय मागण्याची लिस्ट स्वतः तयार करावी ना, पण त्याची लिस्ट कशी असते, शेजारच्याचा असा बंगला आहे का, त्याच्यापेक्षा भारी, त्याच्या दारात ही गाडी आहे का, त्याच्यापेक्षा भारी, अख्खी लिस्ट त्याच्यापेक्षा भारी, कारण त्याला दाखवायचंय ना. सगळी तयार होते. देवाकडे सकाळी येऊन देतो. देव हसतो आणि म्हणतो, एक अट आहे, पण म्हणे काय, तू जे मागितलंय ते सगळं तुला मिळेल, पण त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. आता बोल, यातलं काय काय देऊ. तो माणूस विचार करतो, याच्यासाठी तर 8 तास केला होता का आपण. तो म्हणतो, देवा तू माझ्याशी राजकारण केलंस बरं का, मनातल्या मनात म्हणतो, पण मी पण तूच निर्माण केलेला माणूस आहे. देवाकडून ती चिठ्ठी घेतो, फाडून टाकतो, देवाला परत विचारतो, देवा मी जे मागेल त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला मिळेल. देव म्हणतो, मग मी काय कलियुगातलं कोणी राजकीय नेतृत्व आहे का शब्द बदलायला, नक्की मिळेल, तू बघ. या माणसानं काय मागावं, या माणसानं जे मागितले ते कलियुगातल्या माणसाचं द्योतक आहे की कशा पद्धतीनं हा माणूस चाललाय. हा माणूस म्हणतो, देवा मी जे मागेल त्याच्या दुप्पट जर माझ्या शेजाऱ्याला मिळणार असेल तर देवा मी एका डोळ्यानं आंधळा होऊ दे, मी एका डोळ्यानं आंधळा होऊ दे. का तर शेजाऱ्याला दुप्पट, म्हणजे त्याचे दोन्ही डोळे जातील. म्हणजे माझा एक डोळा गेल्याचं मला दुःख नाहीये, पण माझा आनंद कशात आहे, त्याचे दोन्ही डोळे गेलेत. हल्ली माणसांचे आनंद इतरांच्या वेदनेवर अवलंबून राहायला लागलेत, म्हणून जीवन कुरूप होत चाललंय. जेव्हा माणसांचे आनंद इतरांच्या आनंदावर अवलंबून राहतील तेव्हा जगणं सुंदर होईल. जगणं सुंदर करण्याचा पहिला उपाय दुसऱ्याच्या आनंदात आनंद म्हणून मानता आला पाहिजे. याचा अर्थ स्वतः प्रगती करायची नाही असं नाही, स्वतः प्रगती करायची, पण शेजाऱ्याची प्रगती झाली तर त्याचाही आनंद आम्हाला घेता आला पाहिजे. हा पहिला उपाय. दुसरा उपाय तुम्हाला जगणं सुंदर करण्याचं सांगतो. परमेश्वरानं एक भारी यंत्र आमच्या तोंडामध्ये दिलंय आणि त्याचं नाव आहे जीभ. असं म्हणतात जिभेला हाड नसतं, पण पुढच्याची हाडं खिळखिळी करण्याची ताकद याच जिभेमध्ये असते. आणि कोल्हापुरात असाल आणि इकडचा शब्द तिकडं झाला तर स्वतःची हाडंही खिळखिळी करून घेण्याची ताकद याच जिभेमध्ये असते. मला ना नेहमी असं वाटतं बरं का, निसर्गानं ना हे असं प्रतीक म्हणून बनवलंय. तुम्ही बघा, जीभ आणि दात त्यांचं निरीक्षण केलंय का. दात बघा, आपण जन्माला येतो तेव्हा दात नसतात, मग ते वाढतात, परत पडतात, परत येतात, म्हातारपणी परत पडतात. जिभेचं असं आहे का,
जन्माला आलो नव्हती, मग आली, परत गेली, परत आली, नाही. जीभ जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आहे तशीच आहे. काय शिकायचं याच्यातनं? याच्यातनं हेच शिकायचं की जीभ लवचिक आहे. जीभ लवचिक आहे आणि दात हे ताठ असतात. याचा अर्थ स्वाभिमान सोडून लवचिक व्हायचं असं नाही. म्हणजे आपल्या संत महात्म्यांनी सांगितलं ते महापुरामध्ये मोठमोठी वृक्ष जातात, पण जे लव्हाळं असतं ते वाचतं. तसं स्वतःला लवचिक करता आलं पाहिजे. मुद्दा मी हा सांगत होतो की आपल्याला परमेश्वरानं जी जीभ दिली आहे ती आम्हाला योग्य पद्धतीनं वापरता आली पाहिजे. मला सांगा हो, तुमचा एखादा मित्र, तुम्ही जिथे कार्यालयात काम करताय, एखाद दिवशी चांगला शर्ट घालून आला आणि तो समोरून येतो आणि तुम्ही लांबनच असं केलं तर त्याला कसलं भारी वाटेल ना. पहिले तो दचकेल की आज सूर्य इकडे कसा उगवला, आपलं कौतुक करतोय. पण मनात विचार करेल, माणसाचं मन परिवर्तनशील आहे, बदलला असेल आपला मित्र. अशा आनंदात तो तुमच्या समोर येईल, जवळ येईल. आता जवळ आल्यावर गप्प बसावं ना, एवढ्या याच्यावर तो किती खुश होता, किती खुश होता. बाकी काही नसतं बोललं तरी चाललं असतं, तोंडातनं जिभेतनं एक शब्द नसता काढला तरी चालला असता, दिवसभर तो किती आनंदात राहिला असता. पण तो शब्दाच्या टप्प्यात त्याला ऐकायला जाईल असं टप्प्यात आल्यावर आपण म्हणतो शर्टच छान आहे, शर्टच छान आहे, शर्टच छान आहे. याचा अर्थ आतला माणूस नाही, फक्त शर्ट. च लावायची काही आवश्यकता होती, पण ते होतंच. आता तुमचं आपलं सोडा, पण मला इथे महिला स्त्री वर्ग आमच्या सगळ्या ताई बसल्यात म्हणून मला ना, तुम्ही साडी खरेदी करायला कधी गेला असाल आणि तुम्ही कधी तुमच्या गृहमंत्रालयाच्या सोबत गेला असाल. माझं असं एक मत झालं बरं का, तुम्हाला पटतंय का मला? आता ते जगामध्ये जर संयमाचं असलंच द्यायचंच म्हटलं, जागतिक नोबेल पारितोषिक जर द्यायचं असेल ना, तर त्या साडीच्या दुकानातला तो जो पोरगा असतो ना, जो साड्या दाखवत असतो ना, त्याला ना जगातलं संयमाचं जागतिक नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे. मला त्याची फार दया पण येते आणि मला त्याचं कौतुक पण वाटतं. म्हणजे बघा ते चित्र कसं असतं पहा. तो पहिली साडी दाखवतो आणि त्यांनी जी, म्हणजे त्याला छान कळलेला असतो माणूस, त्या मुलाने इतक्या पद्धतीनं दुकान चालवलेलं असतं. तो पहिली बरोबर साडी ठेवतो आणि तो सांगतो की छान आहे वगैरे वगैरे, त्याचं चालू असतं. ताईंचं लक्ष इकडे नसतं. ताईंचं लक्ष कुठे असतं माहिती आहे का? त्यांची मैत्रीण तिकडे साडी घ्यायला आलेली असते, ती कुठली साडी घेते त्याच्याकडे ताईंचं जास्त लक्ष असतं. मग ही नको, मग परत तो दुसरी साडी टाकतो, परत सांगतो त्याचं सुरू झालंय की काठपदर छान आहे, ही तुम्हाला शोभून दिसेल वगैरे वगैरे. तिसऱ्या साडीला पण असंच म्हणतो. पहिल्या 3 साड्यांनंतर त्याच्या लक्षात येतं, त्यांनी एवढा अनुभव घेतलेला असं, त्याला कळतं हे प्रकरण आपल्या हाताबाहेरचं आहे, आपल्याला कंट्रोल नाही होऊ शकत. कारण झालं असतं कंट्रोल तर पहिल्या 3 साड्यांमध्ये झालं असतं. मग तो फक्त रोबोट सारखा यांत्रिक होतो. ही का काढा दाखवा, ही का दाखवा, असा ढीक पडतो साड्यांचा. साधारणतः 2.5-3 तास तर जातात निघून याच्यामध्ये, सगळा ढीक पडलेला असतो. त्याच्यानंतर साडी पसंत केली जाते बरं का. या सगळ्यानंतर कुठली साडी पसंत केली जाते माहितीये? हा, मी खोटं बोलत नाही, मी उत्तर घेतलंय. त्याचं कारण असं आहे की या अनुभवाला तार्किक आणि लगेच कागदोपत्री पुरावा आहे. एवढं सगळं करून साडी पसंत कुठली केली जाते? पहिली. मग मनात प्रश्न तो, हे एवढं सगळं मग केलं कशासाठी? तर मला सांगायचा मुद्दा पुढचा आहे की अशी पसंत करून, साडी पसंत करून तुम्ही ती साडी नेसून तुम्ही ज्या ठिकाणी नोकरीला असाल किंवा काय तिथे गेलात आणि तुमच्या मैत्रिणीनं जर कौतुक केलं तुमचं, तर तुम्हाला कसलं भारी वाटेल ना. पण म्हणा कौतुक करेल ती मैत्रीण कसली ना. म्हणजे मैत्रीण म्हणते की साडी छान आहे, पण जरा काठपदराचा रंग थोडा अधिक गडद असताना तर अधिक चांगली जाईल. तुम्हाला खरं सांगू का, तिला मनात असं वाटत असतं की साडी छानच आहे, पण ती तुझ्या अंगावर असण्यापेक्षा माझ्या अंगावर असते तर अधिक छान दिसली असती. हा एक त्याच्यातला भाग असतो. मला सांगायचा मुद्दा हा आहे
की कौतुक करायला काय जातं, आपल्याला जीभ दिली आहे, आपण कौतुक केलं, कौतुकाचे शब्द वापरले तर किती आपण असा आनंद यात्री होऊ ना. म्हणजे मला कायम कळलं नाही सासू सुनांमध्ये का भांडणं होतात. हा असू दे ना, आता एक मुद्दा गेलाय तर तिकडे येतो ना, तिकडे त्यांच्याकडे येतो. तुम्ही आत्ताच्या स्टेजला सासू आहात का सून आहात? दोन्ही आहेत ना. सुनेला बरोबर आणलंय का, त्यांनी लगेच नाही आणलं ना मग ठीक आहे. नाही तर म्हटलं सुनेला बरोबर आणलं असेल आणि तर मी सासू सुनेवर आलो तर म्हणतात इकडे येऊ दे, इकडे येणार नाही. सासूमध्ये सारख्या सूचना म्हणजे सासू आणि सून म्हणजे सूचना नको. सून साधे एक माझ्या लक्षात आली ही गोष्ट. काय लक्षात आले की ना बघा, सत्तांतर होत असतं बघा, सत्तांतर. हे मुख्यमंत्री जाऊन दुसरे मुख्यमंत्री येतील किंवा पंतप्रधान जाऊन दुसरे पंतप्रधान येतील. हा जो सत्तांतराचा मधला कालावधी असतो ना, मधला अधिकार बदलण्याचा, तिथे संघर्ष निर्माण होत असतो. मग ते सत्तांतर पंतप्रधान पदाचं असू दे नाही तर कुठलं छोटं मोठं असू दे, हे सुद्धा सत्तांतर आहे. हे तुम्ही लक्षात घ्या प्रत्येकानं. कारण जी आई आपल्या मुलाला 25, 27, 28 वर्ष म्हणजे पोटचा गोळा ना 9 महिने पोटात सांभाळलं आणि पोटच्या गोळ्याप्रमाणे सगळ्यात आईला जवळ कोण, आपला मुलगा. 27-28 वर्ष आणि लग्न होतं आणि लग्न या संस्कारानं एका रात्रीत त्या अधिकारावर हक्क येतो ना कोणाचा तरी. ही जी अस्वस्थता आहे ना, ही अधिकार याची, हे ज्यांनी समजून घेतलं ना त्यांची मग तीव्रता ती कमी होते. बाकी कारण छोटी छोटी काही असतील पण ही मूळ गोष्ट आहे. मला कायम असं वाटतं की सासूनं सुनेला मुलगी मानलं आणि सुनेनं सासूला आई मानलं. म्हणण्यापुरतं नाही बरं का, म्हणण्यापुरतं नाही, आतून. म्हणायला तर काय सगळे म्हणत असतात, आतून जर मानलं ना. कारण त्या म्हणजे आतून म्हणजे मी का आतून म्हणते माहितीये का, तुम्ही बघा ना, आपण जर नोकरी करत असू, सुनबाई नोकरी करत असेल आणि तिथे तिला नोकरी करताना त्या शाळेतल्या, जो कोणी शाळेत असेल तर शाळेतले मुख्याध्यापक, प्रिन्सिपल, त्यांचे बॉस जर काही बोलले तर काही नाही, 5 मिनिटात बोलले, विसरून जातात, त्यांच्या कामाला लागतात. पण घरी जर सासू थोडं बोलली तर मग नाकाच्या शेंड्यावर राग कशाला पाहिजे. जर आपण आईच मानत असू तर विसरता आला पाहिजे. दुसरं उलटही करून बघा, आपण जर सुनेला खरंच मुलगी मानत असू तर आपली मुलगी माहेरी जेव्हा येते तेव्हा तिनं एखाद दिवशी गाऊन घातला, पंजाबी ड्रेस घातला तर आपण चालून घेतो, भागून घेतो, आपल्याला फार काही वाटत नाही. पण तोच जर आपल्या सुनेनं प्रयोग केला तर आपण त्यावेळेस कदाचित संस्कृतीचं कारण पुढे करतो. आपण खरंच मुलगी मानतो का याचाही विचार करायला पाहिजे. हे खरं झालं ना, खरं मानणं, तर मग सगळे प्रश्न मिटतील. आणि तुम्ही म्हणता ना यांच्याकडे येत नाही, तर आमचं जे सँडविच होतंय ना ते होणार नाही. त्याचं कारण असं की आम्हाला प्रश्न पडतो, जिनं आपल्याला 9 महिने पोटात सांभाळलं तिची बाजू घ्यावी की जिने देवा ब्राह्मणांच्या समोर सप्तपदी घेताना आम्ही शपथ घेतलेली आहे की हिच्या स्वाभिमानाचं, हिच्या प्रतिष्ठेचं रक्षण मी करणार आहे किंवा तिच्या सोबत मी राहणार आहे, अशी जी मी प्रतिज्ञा घेतली आहे, तिच्या बाजूनं कलावं का 9 महिने जिनं पोटात सांभाळलंय तिच्या बाजूनं कलावं. तर कुठे झुकायचं? जो धूर्त असतो तो कुठे चुकतो हे कळून देत नाही. त्यामुळे त्याचं बरं ते राजकीय कौशल्य तिथं वापरावं लागतं. नाहीतर मग कुठेतरी एका बाजूला झुकलं की मग आहे दुसरीकडे. त्यांना छोट्या छोट्या शब्दाच्या गोष्टी येतात. सासूबाईंनी एखाद दिवशी चहा केला आणि सुनबाई जर म्हटल्या ना, फक्त पद्धत पाहिजे. सुनबाईंनी जर 4 चौघांच्या चहाचं कौतुक केलं ना की आमच्या सासूबाई जसा चहा बनवतात ना तसा कुणालाच बनवता येत नाही. मी तुम्हाला सांगतो, पाहुणे आल्यानंतर चहा बनवण्याचा तुमचा त्रास, तुमचं कॉन्ट्रॅक्ट कायम सासूबाईंकडे, कायम सासूबाईंकडे. मग कौतुकाला माणसं का शब्द अपुरे. म्हणजे मी अशी माणसं बघितली की ज्यांना ना कौतुकाचे शब्दच बोलता येत नाही, तो
ते जर रागाचे शब्द म्हटले तर भाड 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 तोंडातून निघतील, पण कौतुक करायचं म्हटलं तर ते इतकी जीभ जड होते की काही निघतच नाही तोंडातनं बाहेर. अशी कशी माणसं असू शकतात? मला हे पटतंय का बघा तुम्हाला? माझं तर स्वतःचं म्हणणं असं आहे, एखाद्याचा अपमान करायचा असेल, अपमान म्हणजे अपमान नाही, खडे बोल सुनवायचे असतील किंवा काही कडक शब्दात सांगायचं असेल तर ते त्याला एकांतात सांगावं. आणि कौतुक करायचं असेल तर ते चार चौघांच्यात करावं. आपण नेमकं उलट करतो. अपमान चार चौघांच्यात करतो आणि कौतुक तर एकांतात पण करत नाही. हा किती परिणाम होतो पहा ना. तुम्ही अशी कल्पना करा की कॉलेजचे तुम्ही प्राचार्य आहात आणि तुमचा शिपाई त्या दिवशी सकाळी काहीतरी चुकलाय. तुम्ही त्याला केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि एकट्यालाच कडक तंबी दिली. त्याला वाईट वाटलं त्या दिवशी, बाकी कुणी नव्हतं, वाईट वाटलं. पण त्याच दिवशी संध्याकाळी पारितोषिक वितरणाला आमच्या कॉलेजमधला सगळ्यात प्रामाणिक शिपाई म्हणून आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते त्याचा सत्कार जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा घरी जाऊन तो त्या उशीवर धाय मोकळून रडत असेल की आमचे प्राचार्य जिथे मी चुकलो तिथे बोलतात आणि माझं कौतुकही करतात. इथून पुढे नंतर तो चुकणारच नाही मी असं मनाशी निश्चय करेल, कारण त्याचं मन परिवर्तन झालेलं. ही ताकद शब्दांमध्ये. म्हणून आम्हाला कौतुक करता आलं पाहिजे. माझं ते G24 तासला मगाशी दाखवलं एक पासवर्ड आनंदाचा म्हणून कार्यक्रम 2012-13 साली लागायचा सकाळी 6:30. त्याच्यामध्ये ना मी 6 वाक्य सांगितली होती की ज्या माणसांना असं वाटतं की आपल्याकडे माणसं आकर्षित झाली पाहिजेत, मग तुम्ही सामाजिक असा, राजकीय असा, लोक आपल्या भोवती जमा झाली पाहिजेत, आपल्या सभोवती राहिली पाहिजे, टिकली पाहिजेत, त्यांनी ना या 6 पासवर्डचा उपयोग करावा. 6 वाक्य आपल्या आयुष्यात कायम वापरावी. फार मोठी काही वाक्य आहेत अशी नाही, साधी साधी वाक्य आहेत. 6 शब्द, 5 शब्द, 4 शब्द, 3 शब्द, 2 शब्द, 1 शब्द, या क्रमात मी तुम्हाला सांगतो. 6 शब्दांचं वाक्य, मंत्र म्हणूनच समजा. साधं वाक्य आहे बघा. माझी चूक झाली मला मान्य आहे. माझी चूक झाली मला मान्य आहे. हल्ली माणसं स्वतःची चूक मान्यच करत नाहीत. एकदा चूक मान्य केली ना की भांडणाचा विषयच संपतो. तुम्ही बाजारात समजा नवीन गाडी चालवायला शिकता आणि शेजारच्या गाडीला तुमची गाडी घासली आहे आणि तो असा तावा तुमच्याशी भांडायला आलाय. तुम्ही काच खाली करून त्याला एवढंच म्हटलात, भाऊ नवीन गाडी चालवायला शिकतोय, माझी चूक झाली, मला मान्य आहे. त्याचा 90% राग कमी झालेला असेल, कारण त्याला त्याचं नवीन गाडी चालवणं आठवेल की जेव्हा कुणीतरी समोर आलं होतं आणि ब्रेक दाबायच्या ऐवजी ॲक्सिलेटर दाबला गेला होता, ती परिस्थिती त्याला आठवेल. 5 शब्दाचं वाक्य. हे तू फारच छान केलंस. कौतुक करता आलं पाहिजे. आपला शिपाई का असे ना, त्यानं जर चांगलं केलं असेल तर आपल्याला त्याचं कौतुक करता आलं पाहिजे. याचा अर्थ उठसूट कौतुक करायचं असं नाही बरं का, नाही तर त्या विनोदातल्यासारखं होईल. म्हणजे मला असं आठवतं की दोन मित्र असतात, आता यांच्यावर येतो. 2 मित्र असतात, लग्नाला 25 वर्ष झालेली असतात बरं का, 25 वर्ष. बरं, दोघांचंही लग्न एकाच दिवशी एकाच शहरात 2 वेगवेगळ्या हॉलमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर झालेलं असतं. आणि 25 वर्षानंतर हे दोघं बागेमध्ये बसून, दोघं हे मित्र आपल्या संसाराचा लेखाजोखा कसा चाललाय यावर चर्चा करत असतात. एक दुसऱ्याला म्हणतो, नाही रे, लग्न काय मानवलं नाही, बायको इतकी खडूस ना की काय संसारात रोज कटकटी. दुसरा मित्र असा संशोधक असतो, तो मला म्हणतोय, बघ तू एक काम कर, मला फक्त पहिलं भांडण कधी झालं ते सांग. तो आठवतो आणि म्हणतो, तिनं जेव्हा पहिल्यांदा स्वयंपाक बनवला ना, थोडासा आळणी होता. मी म्हटलं आळणी झालाय. दुसरा संशोधक मित्र म्हणतो, तिथंच चुकलास. माझ्या घरी पण थोडी भाजी आळणी होती, पण मी इतकं कौतुक केलं, म्हटलं वाह काय भाजी झाली. तर तो जो परिणाम आहे ना, तो माझ्या घरात 25 वर्ष टिकलाय. घर आनंदात आहे. आता म्हणे उपाय काय, जाऊ दे, आता झालं गेलं, गंगेला मिळालं, 25 वर्ष तर गेली. इथून पुढचं तुला जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर तू आत्ता घरी गेलास की वा काय भाजी झाली आहे, एवढं एकच वाक्य
बोलायचं. आणि अरे आपल्या स्त्रियांना घरातलं काय लागतं रे, आपल्या नवऱ्याचे 2 गोड शब्द. अख्ख्या दिवसभराचा राग, अख्ख्या दिवसभराचा त्रास, त्यांच्या काही फार अपेक्षा नसतात. एक म्हणजे एक गोड बोलावं ही शब्दाची, आणि फार तर साडीची. त्याच्या पलीकडे म्हणजे साडी एक एवढंच सोडलं तर बाकी फार काय. तरी पण साडी जरी नसेल घेता आली तरी गोड शब्द हे सगळ्यात महत्वाचे असतात. तो मित्र म्हणतो नक्की बदल दिसेल, म्हणजे तू जाऊन बघ, रामबाण उपाय. हा पठ्य ना असा फुटपाथचा रस्ता असतो ना, तिथून येता येता त्यांना कधी आयुष्यात वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला नसतो, एक वाक्य पण बोललेला नसतो कधी. त्यामुळे तो रस्त्यातून येता येता प्रॅक्टिस करत असतो. म्हणजे समजा तो असा चाललाय आणि असा माणूस आला कडेने, दुसरा पुढून येतोय, तर हा अचानक म्हणायचा वाह काय भाजी झाली, तो तिकडे दचकायचा. बरं का, दचकायचा. अशा 4-5 माणसांना वाटेत दचकावून हा साधारणतः 8-8:30 वाजता रात्री घरी येतो. हातपाय धुवून, बायकोनं पाठ केलेलं असतं, समोर ताट वाढलेलं असतं, हा पाटावर बसतो, समोर सगळे पदार्थ आहेत. एकदा बायकोकडे बघतो. मागच्या 25 वर्षात पहिलं वर्ष सोडलं तर उरलेली 24 वर्ष बायकोच्या नजरेला नजर देण्याची हिंमतच झालेली नसते. मनात आपलं भीमरूपी महारुद्रा चालू असतं सगळं. आता घोडं मैदान जवळ आहे, एकदा शेवटची प्रॅक्टिस करावी, पण पेपर फुटायला नको. म्हणून हा मनात काय ठरवतो, आपण फक्त ॲक्शनच करू, वाक्य आपल्या मनातल्या मनात उच्चारू ना, म्हणजे बायकोला कळायला नको, पण एकदा शेवटची प्रॅक्टिस करून. म्हणून हा तसे करतो आणि मनातल्या मनात वाक्य बोलतो, थोडासा हसतो. बायको म्हणते काय चाललंय, नाही काही नाही, तुला नाही काही कळायचं. बायको परत दम देऊन म्हणते तरी मी तुम्हाला सांगते, रात्री अपरात्री त्या पिंपळाच्या झाडाखालनं येत जाऊ नका. तिकडनं आलं की असं काही सुरू होतं. आता गप गिळा, ऑर्डरच असते गिळा. हा भाकरी भाजी घेतो, तोंडात ठेवतो. तुम्हाला ती डॉक्टरांची गोळी माहिती आहे का बघा, डॉक्टरांची गोळी आपण तोंडात ठेवतो आणि ती पटकन आतमध्ये जावी म्हणून 4-5 वेळा पाणी पितो, पाणी आतमध्ये, गोळी जिभेवरच चिटकलेली असते. तसं त्याचं काहीतरी होतं. त्याला एकदा बरं कसं आहे, ती आतमध्ये गेल्याशिवाय वाक्य बोलता येईल ना. मग 4-5 वेळा पाणी पितो आणि जशी भाजी भाकरी आतमध्ये जाते तसं बायकोकडे बघून हिम्मत करून वाक्य उच्चारतो, वाह काय भाजी झाले बघा आता. म्हणजे बायकोनं पाठ केलंय, पुढे ताट वाढलंय, यानं भाजी भाकरीचा घास गिळलेला आहे, बायको हातात भाजीचं पातेलं घेऊन अशी उभी आहे, यानं बायकोकडे बघून वाक्य उच्चारलेलं आहे, वाह काय भाजी झाली. आणि आता बायकोच्या चेहऱ्यावर याची नजर आहे की काहीतरी प्रतिक्रिया दिसेल, पण याला प्रतिक्रिया ही वेगळीच दिसते. बायको दानकन भाजीचं पातेलं त्याच्या समोर दानकन आपटते आणि बायकोचं वाक्य असतं, 25 वर्ष लग्नाला झाली, रोज स्वतःच्या हातानं भाजी करून जेवायला वाढलं, एकही दिवस मेली माझं कौतुक केलं नाही, आजच फक्त शेजारणीनं केलेली भाजी वाढली आहे, आजच फक्त शेजारणीनं केलेली भाजी वाढली आहे, तर कौतुक चाललंय. आता हे बघा, हा प्रयोग तुम्हाला जाऊन जर घरी करायचा असेल तर अगोदर इकडे गृह मंत्रालय आहे का याची खात्री करा. मी तर मगाशी सांगितलं मी जबाबदार नाही, आधी पूर्ण खात्री करा. ज्यांनी गृह मंत्रालय आणलेलंच नाहीये ते आतून खूप खुश असतील की आपण आता प्रयोग करू. पण थांबा, इकडची प्रसार माध्यम इतकी ताकदीची आहेत ना की तुम्ही कल्पना करू शकत नाही की म्हणजे ते गावाकडे विहिरीवर पूर्वी सगळे यायचे आणि ते आल्यानंतर ज्याच्या कोणाच्या आतमध्ये बातमी असेल ना, बातमी, तर तिचा चेहरा असा फुललेला असायचा की ते हांडे द्यायची बाजूला ठेवून आणि म्हणायची, सुमे तुला माहिती का गावात काय घडलं, की झालं भांडी राहिली बाजूला, सुमी आली जवळ. मग आता तिला जर ती बातमी सांगायची आणि ती जर प्रचंड वेगानं पसरवावी असं जर वाटत असेल तर बातमी सांगितल्यानंतर एकच वाक्य सांगायचं, बरोबर आहे
आहे, मला सांगायचीच गरज नाहीये. सत्य आहे ते, सत्य आहे. सत्य हे स्वयं सिद्ध असतं, त्याला काही सिद्ध करायची गरज नसते. ती जर पसरावी बातमी असं वाटत असेल, फक्त बातमी सांगून झाल्यावर तिच्या कानात सांगायचं दबक्या आवाजात, तुला म्हणून सांगते बरं का, अजिबात कोणाला सांगायचं नाही. एवढं झालं की तिला कळतं ही बातमी अशी वेगळी TRPची आहे आणि मग ही मोकळी होते, कारण हिनं सांगितलेली असते. आता तिला जड झालंय ओझं की आता ही एकदा बरं इथं नाही सांगता येणार ना, कारण हिनं सांगितलंय कुणाला सांगायचं नाही. ती पटपट आवरते जाते, ही मोकळी होऊन निवांत आवरते आणि सगळं निवांत आवरून आपल्या घरी येते. तर घराच्या दारात दुसरी एक स्त्री उभी असते आणि हिला तीच बातमी सांगते आणि वरती हिलाच म्हणते तुला म्हणून सांगते, दुसरं कुणाला सांगायचं नाही. म्हणजे तेवढ्या वेळात अख्ख्या गावात बातमी बसून पार हिच्या घरापर्यंत एक सर्कल. महिलांसाठी प्रसार माध्यम विहीर आणि पुरुषांसाठी प्रसार माध्यम म्हणजे आपल्या न्हावी दादाचं दुकान, की जिथं जगातल्या अनेक बातम्या येतात आणि तिथून अनेक ठिकाणी प्रसारित होतात. मुद्दा माझा हा चालू होता की तुम्ही प्रयोग करा तुमच्या जबाबदारीवर. 5 शब्दांचं वाक्य सांगितलं, हे तू फारच छान केलंस. 4 शब्दांचं वाक्य, ही वाक्य तुम्ही जेवढी वापराल तेवढी लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. 4 शब्दांचं वाक्य, तुझं मत काय आहे. हल्ली माणसं दुसऱ्यांना मतं विचारत नाहीत. एक वेळ स्वतःची मतं इतरांवर लादतात किंवा निवडणुकीत मतं मागायला जातात. मध्ये तर मी एक कार्टून बघितलं होतं, त्याच्यात असं लिहिलं होतं की ती बायको म्हणते, हल्ली आमच्या यांना निवडणुकीला उभं राहिल्यापासून काय झाले कोणास ठाऊक, रात्री प्रचार करून घरी आले की मला पण हात जोडत असतात. आपल्याला आपल्या सहकार्यांची मतं लक्षात घेता आली पाहिजेत. अफजल खान जेव्हा विजापुरातनं निघाला आणि बहिर्जी नायकांच्या पथकानं जेव्हा राजांना बातमी सांगितली होती की खान निघाला आहे, तेव्हा राजांनी येसाजी, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी या सगळ्यांना गोळा केलं, एकत्र केलं आणि विचारलं की गड्यांनो काय करावं. बघा आपल्या सहकार्यांची मतं कशी जाणून घ्यावी लागतात. राजे विचारतात की गड्यांनो काय करावं, खानाबरोबर लढावं की तह करावा. मंडळी सगळेजण घाबरलेले असतात. सगळेजण सांगतात की आपलं राज्य लहान आहे, आपण टिकू शकत नाही, तह करावा. राजांनी तर ठरवलेलं असतं, खान कपटी आहे, क्रूर आहे, तह करून नाही जमणार, तो आपल्याला मारेल. एक वेळ लढता लढता मेलो तर चालेल, हे राजांनी ठरवलंय. पण आपल्या सहकार्यांना काय वाटतंय, सगळ्यांचं सहकार्यांचं मत होतं तह करा. राजे काहीच बोलत नाहीत, आपल्या दालनात येत आहेत, विचार करत आहेत. एक वेळ खानाचा कोतळा मी बाहेर काढेन, पण त्यानं जे सैन्य आणलंय त्याच्याशी, त्या सैन्याशी माझ्या सरदारांना लढायचंय, सैनिकांना लढायचंय आणि तेच त्यांचंच मनोबल कमी झालंय. युद्ध ही पहिल्यांदा मनात जिंकली जातात आणि मग ती रणात जिंकली जातात. इथे तर माझं सैन्य मनातनच हारलंय, जिंकणार कसं. राजे काहीतरी विचार करतायत, काय करता येईल, काय करता येईल. शिवाजी राजांचा अभिमान का वाटतो. धार्मिक श्रद्धेचा उपयोग सुद्धा समाजाच्या कल्याणासाठी कसा करता येऊ शकतो याचं हे उदाहरण आहे. आम्ही धार्मिक श्रद्धांचे वापर एकमेकांमध्ये भेद निर्माण करणारे अनेक पाहिले, पण धार्मिक श्रद्धांचा उपयोग समाज कल्याणासाठी कसा होऊ शकतो. राजे रात्री काहीतरी ठरवतात, असा प्रयोग उद्या करायचा. आणि पहाटे उठल्यानंतर पुन्हा एकदा येसाजी, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी या सगळ्यांना गोळा केलं जातं. राजांच्या चेहऱ्यावर वेगळा आत्मविश्वास असतो आणि राजे आत्मविश्वासानं सांगतात, गड्यांनो आपली फत्ते झाली. काल भवानी माता माझ्या स्वप्नात आली आणि तिनं मला सांगितलं की बाळा चिंता करू नकोस, तुझ्या करवी मी हा 32 दाताचा बोकड कापविते बाळा, तू चिंता करू नकोस. गड्यांनो आपली फत्ते होणार, आपली फत्ते झाली. भवानी मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. हे ऐकल्यानंतर सूर्योदय व्हायच्या आत बातमी अख्ख्या गडावर पोहोचली आणि सूर्यास्त व्हायच्या आत मराठी मुलखात पोहोचली. मग मोठमोठे सरदार सोडा, साधे साधे सैनिक सुद्धा छाती पुढे काढून सांगू लागले की आता आम्ही त्या अफजल खानाला घाबरत नाही. असं एकच काय 10 खान आले तरी आम्ही घाबरत नाही, कारण आमच्या राजाला भवानी आहे, प्रसन्न आहे. हे कशामुळे घडलं.
शिवाजीराजांनी त्यांचं मत विचारून घेतलं. शिवाजीराजे असं म्हटले नाहीत, सैनिक आहेत आम्ही पगार देतो त्यांनी काम केलं पाहिजे, असं नाही म्हटलं. आपण जिथे काम करतो तिथल्या सहकाऱ्यांच्या मनात काय चाललंय आणि त्याला उत्तर काय देता येईल हे नेतृत्वाने ठरवायचं असतं. 3 शब्दाचा मंत्र आहे, एवढं प्लीज करशील. लहान भावाला का काम सांगायचं असे ना, प्लीज म्हणजे अगदी इंग्रजी शब्द वापरला पाहिजे असं काही नाही, पण आपला स्पर्श सुद्धा बोलत असतो. 2 शब्दाचा मंत्र आहे, आभारी आहे. ज्यांनी कोणी काम केले त्याचे आभार मानता आले पाहिजे. आणि 1 शब्दाचा मंत्र आहे, आपण. तुम्ही म्हणाल काय आहे याच्यात? बघा, जी माणसं असं म्हणतात ना, मी हे केलं, माझ्यामुळे झालं, मी हे करणार आहे, त्यांच्या पाठीमागे 4000 माणसं असली तरी त्याची 4 व्हायला वेळ लागत नाही. आणि उलट जी माणसं असं म्हणतात की आपण सगळे मिळून करूया, आपल्याला यश मिळेल, आपण नक्की यशस्वी होऊ, अशा माणसांच्या पाठीमागे 4 माणसं असली तरी त्याचा 4000 व्हायला वेळ लागत नाही. पुन्हा एकदा मी शिवरायांचं उदाहरण सांगेन की हा मी आमच्यामधून गेला तर मोठं काम होतं, आपण झाला पाहिजे तो. तुम्ही अख्खं शिवचरित्र काढून बघा, तुम्हाला कुठेही तो मी सापडणार नाही. हे राज्य व्हावं श्रींची इच्छा, माझी नाही. अहो 300-350 किल्ले मिळवले, आठवून बघा बरं. 300-350. एका तरी किल्ल्याला स्वतःचं नाव दिलंय का? एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव नाही. आमच्याकडे गावी सप्त्याला लोक 51 रुपये वर्गणी देऊ की नको देऊ, देऊ की नको देऊ 10 वेळा विचार करून देतात. आणि चुकून जर त्या परिपत्रकात नाव टाकायचं राहिलं संयोजकांकडून तर यावर्षी दाखवलेला दानशूरपणा पुढच्या 7 पिढ्यांनी दाखवायचा नाही याचा निर्णय याच वर्षी घेऊन टाकतात. अहो बाकी तर राजांचे गड सोडा, पण मी ज्या रायगडवरून आलोय, राजांच्या राजधानीतनं, तुम्ही अख्खा रायगड किल्ला फिरा, अख्खा. तुम्हाला कुठेही शिवाजी महाराजांचं नाव त्या किल्ल्यावर दिसणार नाही. हा, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांच्या एका कार्यकर्त्याचं दिसेल. कुणाचं माहितीये? रायगड किल्ला राज्याभिषेकासाठी कुणी सुशोभित केला, कुणी त्याची रचना केली? हिरोजी इंदुलकरांनी. राजे इतके खुश झाले हिरोजींवर की राजे हिरोजींना म्हणाले, बोला हिरोजी, इतका सुरक्षित किल्ला बांधलाय, बोला तुम्हाला काय पाहिजे. राजे विचारतायत. म्हणजे आजचा संदर्भ जोडायचा म्हटला तर अशी कल्पना करा की पक्षश्रेष्ठी जर विचारतात की बोला हिरो जी तुम्हाला काय पाहिजे, आजचे हिरो जी असते तर त्यांनी सुरुवातच खासदारकीच्या तिकिटापासून केली असते. मग आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचं तरी द्या. पण या हिरोजी इंदुलकरांनी काय मागावं? हिरोजी सुरुवातीला म्हणाले, राजा मला काहीच नको, राजे ऐकेच ना. तेव्हा हिरोजी म्हणाले, राजा देणार असाल तर एकच काम करा, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिहा. मिरवण्यासाठी का? अजिबात नाही. भावना किती उदात्त आहे बघा. हिरोजी पुढे म्हणतात, राजा तुम्ही जेव्हा जेव्हा गडावर असता तेव्हा जगदीश्वराच्या मंदिरात देवाच्या दर्शनाला येत असता, आणि जेव्हा तुम्ही देवाच्या दर्शनाला येत असाल, ज्या पायरीवर माझं नाव लिहिलंय त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल ना, तेव्हा मला असं वाटेल की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय. ते भाग्य माझ्या पदरात पडावं यासाठी माझं नाव घ्या. आजही तुम्ही रायगडावर गेलात, त्या पायरीवर लिहिलेलं 350 वर्षापूर्वीचं विज्ञान तंत्रज्ञान नसताना सुद्धा आजचे केलेले रस्ते 6 महिन्यात उधळतात. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे, विज्ञान युगात असताना आम्हाला शोधावं लागतं. त्या काळात लिहिलेलं आजही तसंच्या तसं आहे. सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. पण वाईट कसलं वाटतं माहितीये? कधी कधी माझ्यासारखा तरुण पिढीचा प्रतिनिधी रायगडावर जातो, अख्खा किल्ला फिरतो आणि विचार करतो, अरे राजांचं नाव कुठंच नाही. मग पठ्ठ्यानं पांढरा खडू लिहिलेलाच असतो खिशात. विचार करतो की राजांच्या पाठीमागं मोहिमा भरपूर असतील, राजांची अपुरी राहिलेली मोहीम आपणच पूर्ण करूया. मग काळाकुट्ट दगड दिसला की माणसाचं मन परिवर्तनशील आहे, मग याच्या मनात परिवर्तन होतं. हा विचार करतो, राजांचं नाव तर उभ्या जगाला माहिती आहे, आपलंच नाव कोणाला माहिती.
मग काळाकुट्ट दगड दिसला की याच्या आतमधल्या चित्रकलेच्या प्रतिमेला धुमारे फुटायला लागतात. याच्या आतला चित्रकार जागृत होतो आणि आजूबाजूला कोणी नाही बघून खिशातून हळूच खडू काढून याची प्रतिभा अशा स्वरूपात उमटते. आणि मग त्याच्या आतमध्ये स्वतःचं आणि स्वतःच्या स्वप्नातल्या राणीचं की जी याच्याकडे कधी ढुंकूनही पाहत नसते, अशा दोघांचं नाव दिलं जातं. बरं, ऐतिहासिक किल्ला तलवारीचं शस्त्र नाही तर बाणाच्या शस्त्राचा उपयोग केला जातो. आणि एवढं सगळं कार्यकर्तृत्व गाजून हा पठ्ठ्या कमरेवर हात ठेवून स्वतःच्या कार्यकर्तृत्वाकडे अशा काही नजरेनं पाहत असतो ना की तुम्हाला सांगतो, त्यावेळेस जर कॅमेऱ्यात त्याचा चेहरा टिपला ना तर त्याच्या चेहऱ्यावरच्या भावांना जर उपमास द्यायची म्हटली तर शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बांधल्यानंतर त्या शहाजहानच्या चेहऱ्यावर जितका आनंद ओसंडून वाहत नसेल ना, त्याच्या दसपट आनंद या पठ्ठ्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. त्याला असं वाटत असतं जणू आत्ताच रायगड किल्ला आपणच बांधलाय आणि आपल्याच हस्ते फित कापून उद्घाटन झालंय. मंडळी, विनोदाचा भाग सोडा, पण गडकोट किल्ले कशासाठी येतो? गडकोट किल्ले म्हणजे आमच्या बापदाद्यांच्या पराक्रमाची साक्ष आणि या गडकोट किल्ल्यांबद्दल शिवरायांना किती विश्वास होता. जेव्हा औरंगजेब 3 लाख घोडदळ 4 लाख पायदळ आणि प्रचंड तोफखाना घेऊन आता मराठी मुलखावर तुटून पडण्याची तयारी दिल्लीत चालू आहे. साधारणतः साल 1679-80 असेल. शिवरायांच्या मृत्यूच्या थोडं अगोदर राजांना कुणकुण लागली आहे की औरंगजेब कधीतरी येणार आहे. आणि या किल्ल्यांवर किती विश्वास आहे. राजांच्या तोंडची वाक्य आहेत. दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर टपलाय. आज मी 30 हजरतीस नवे जुने गोळा केले तर 360 किल्ले दिमतीस आहेत. माझा एक किल्ला वर्ष लढला तरी औरंग्याला इथलं स्वराज्य घ्यायला 360 वर्ष लागतील आणि तितका तो जगला पाहिजे. आमच्या राजांचा किल्ल्यांवर इतका भरोसा होता की राजांना वाटत होतं माझा एक किल्ला किमान 1 वर्ष लढेल. पण राजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांच्या कालावधीत तर या किल्ल्यांनी राजांचा विश्वास 5.5 पटीने सार्थ करून दाखवला. जेव्हा औरंगजेबाला नाशिक जवळचा रामसेठ नावाचा एक छोटा किल्ला 20-25 मिनिटात चढता येईल, औरंगजेबाला वाटलं 2 दिवस पुरे आहेत. 2 दिवस झाले, 2 आठवडे झाले, 2 महिने झाले, 2 वर्ष झाली, 3 वेळा सरदार बदलले. शेवटी 5.5 वर्षानंतर तो रामसेठ सारखा किल्ला फितुरीनं औरंगजेबाने मिळवलाय. साधा उघड्यावरचा किल्ला 5.5 वर्ष. तर त्या औरंगजेबानं रायगडकडे कधी बघावं, प्रतापगडाकडे कधी बघावं, सिंहगडाकडे कधी बघावं, इतका राजांचा विश्वास 5.5 पटीनं इथल्या किल्ल्यांनी सार्थ करून दाखवलाय. इतका राजांना अभिमान होता. सांगण्याचा मुद्दा हा की आम्हाला आमच्या जीवनात आपण वापरता आलं पाहिजे. बघा, जगणं सुंदर करण्याचा पहिला उपाय सांगितला, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं. दुसरा उपाय चांगले शब्द वापरणं. तिसरा उपाय सकारात्मकता जीवनात आमच्याकडे असली पाहिजे. सकारात्मकतेवर अख्खं व्याख्यान होईल, पण पाडगावकरांची एक फार छान कविता तुम्हाला माहिती असेल. असली माहिती तरी डबल ऐकू, कारण आपण टीव्हीवर नको त्या गोष्टी डबल 5-10 वेळा बघत बसतो. कविता अशी आहे, सांगा कसं जगायचं कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. मग काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना. मग शाप देत फसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. मग काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. आणि शेवटचं कडवं किती अप्रतिम आहे बघा. अर्धा पेला भरलेला असेल, आपण कोणाला विचारलं की
काय तर कोणी म्हणेल अर्धा रिकामा आहे, कोणी म्हणेल अर्धा भरलेला आहे. दोन्ही उत्तरं खरी आहेत. पाडगावकर म्हणतात पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. मला असं वाटतं गाणं म्हणत जगता आलं पाहिजे. जेव्हा माणूस गाणं म्हणत असतो ना तेव्हा तो आनंदी असतो बघा. जेव्हा तो असं उधळून गाणं म्हणत असतो तेव्हा समजायचं की हा माणूस आनंदी आहे. अर्थात गाणं म्हणण्याची वेगवेगळी कारणं पण आहेत. त्याला ते आम्ही विनोद सांगायचो की त्या हॉस्टेलमध्ये एका पाहुणे आलेले असतात. कॉलेजचं हॉस्टेलचं कॉलेजच्या बाथरूमचं काम चालू असतं म्हणून त्या दिवसापुरती त्या पाहुण्यांना त्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये आंघोळीला आणलेलं असतं. आणि ते पाहुणे जरा खडूसच असतात. आतमध्ये एक माणूस मुलगा आंघोळ करत असतो आणि तो आतमधनं असं गाणं म्हणतोय पण त्याचा आवाज काही फार चांगला नसतो. तर या पाहुण्यांनी गप्प बसावं ना. ते कडेच्या मुलाला म्हणतात याचा आवाज इतका छान नाहीये पण हा गाणं का म्हणतोय. तो कडेचा पण नगास न होता. तो म्हणतो असं काही नाही, तुम्ही आतमध्ये गेले की तुम्ही पण म्हणाल. तो पाहुणा म्हणतो अरे माझं गाणं नाहीच चांगला, मी आतमध्ये गेल्यावर नाहीच गाणार आहे. हा परत तेवढ्याच सुरत म्हणतो मी सांगतोय तुम्ही आतमध्ये गेले की तुम्ही पण गाणंच बोलणार. अरे हा म्हणतो मी बोलणार आहे ना, मी तू कसं सांगणार मी नाहीच बोलणार ना. म्हणजे घोडं मैदा जवळ आहे बघा, तो आला आता जा आतमध्ये बघू आम्ही. पाहुणे आतमध्ये जातात. 1 मिनिटाच्या आत आतनं गाणं सुरू होतं. 1 मिनिटाच्या आत पाहुण्यांकडनं गाणं सुरू होतं कारण त्या बाथरूमच्या दाराला कडी नसते. बाथरूमच्या दाराला कडी नसते त्याच्यामुळे गाणं हा सिग्नल आहे बाहेरच्या माणसाला की दरवाजाला हात लावायचा नाही. तर पाहुण्यांच्या या प्रतिष्ठेपेक्षा पाहुण्यांना त्यांची ती प्रतिष्ठा महत्वाची वाटल्यामुळे त्यांनी बिचाऱ्यांनी, तर मला म्हणायचं कधी कधी गाणं या कारणांनी म्हटलं जातं पण जीवनात गाणं म्हणत असं जगता आलं पाहिजे. आणि त्या सकारात्मकतेच्या जोडीला अगदी आता मी शेवटाकडे येतोय. श्रद्धा आपल्या जीवनात पाहिजेच बरं का. मुलीचं नाव म्हणून नका घेऊ. श्रद्धा आपल्या जीवनात असायला. पण ती कशी आली पुन्हा एक छोटी रूपक कथा अगदी थोडक्यात सांगतो. पंढरपूरला गोकुळ नावाचा विठ्ठलाचा भक्त म्हणजे साक्षात विठ्ठलाशी बोलायचा. एक दिवस तो रात्री विठ्ठलाला म्हणतो विठ्ठला तू इतकी वर्ष इथं विटेवर उभा आहेस, उद्या दुसऱ्या दिवशी मी उभा राहतो. विठ्ठल म्हणतो ठीक आहे आपलं ठरलं, तू माझा वेश कर, फक्त एकच हसलाच तरी चालेल पण बोलायचं दिवसभर काहीच नाही. यांचं ठरतं. सकाळी पहाटे 5ला गोकुळ विठ्ठलाच्या वेशात उभा. पहिला भक्त येतो विठ्ठलाचा. अनितीच्या मार्गाने पैसा कमवलेला असतो. आज तो भक्त येतो देवाच्या दारात, पेटीत भरपूर पैसे टाकतो, देवाला हात जोडतो, म्हणतो देवा आत्ता जे मी काम हातात घेतलंय तेही असंच अनितीचंच असतं, त्याच्यात मला यश दे. बोलतो, नमस्कार करतो, जायला निघतो तेवढ्यात त्याचं पॉकेट पडतं खाली. गोकुळाला दिसतंय बरं का, पण गोकुळाला आठवतंय देवाने सांगितलंय बोलायचं काहीच नाही. पॉकेट पडलंय, तो काहीच बोलत नाही. पहिला भक्त निघून जातो. दुसरा गावाकडचा एक शेतकरी येतो, पैसे कमी पण आनंदी असतो. 1 रुपया आणलेला असतो, पेटीत टाकतो. देवाला म्हणतो देवा दुपारी खाल्लं तर रात्री काय खावं अशी अवस्था आहे, पण तूच दिलेली अवस्था आहे, त्या अवस्थेत मी सुखी आहे. तू जे देशील त्याच्यात मी सुखी आहे. हेची दाना दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, बस मी सुखी आहे. असं नमस्कार करतो, जायला निघतो तेवढ्यात त्याला पॉकेट पडलेलं दिसतं. पॉकेट उचलतो, पैसे बघतो, देवाला म्हणतो देवा तू जे देशील त्याच्यात मी सुखी आहे. पॉकेट घेतो, निघून जातो. तिसरा भक्त येतो. नावाडी असतो, नावाडी समुद्राचा नाव. देवाला म्हणतो देवा आईवडिलांना मी एकुलता एक आहे, 2 दिवस समुद्रात चाललोय, माझ्या जीवाचं रक्षण कर. नमस्कार करतो मनापासून आणि जायला निघणार. तेवढ्यात जो पहिला भक्त ज्याचं पॉकेट पडलंय तो पोलिसांना घेऊन येतो. तर नावाड्याला विचारलं जातं पॉकेट सापडलं का. नावाडी म्हणतो नाही. तो पहिला भक्त म्हणतो नाही नाही एवढ्या सकाळी कोणी येणार नाही, यानंच पॉकेट घेतलेलं असेल, पोलिसांना सांगतो की याला तुरुंगात टाका. तेव्हा नावाडी चिडतो आणि देवाकडे बघून म्हणतो देवा तुझ्या दारात काय चाललंय, चोर सोडून संन्याशाला फाशी. आता गोकुळाला राबे. तो गोकुळ देवाची आज्ञा मोडून टाकतो आणि सांगतो हो तुमचं पॉकेट यांनी नाही घेतलं. मधला एक भक्त आला, तो ते पॉकेट घेऊन गेला.
आता बाकी मग दिवसभर भक्त येत राहतात. आता मला याच्या शेवटाकडे येऊ द्या. हे सगळं होऊन मग रात्री सगळे भक्त गेल्यावर आता गोकुळ आणि विठ्ठल पांडुरंग गप्पा मारतायत. गोकुळ म्हणतो देवाला, देवा अरे कसे कसे वेगवेगळ्या तऱ्हेचे तुझे भक्त रे, तू इतकी वर्ष इथं कसा उभा आहेस. देव म्हणतो पण तू बोलला नाहीस ना. गोकुळ म्हणतो बोलू नाही तर काय करू, चोर सोडून संन्यासाला फाशी, मला बोलावं लागलं. देव म्हणतो बघ तुम्हा माणसांचा माझ्यावर विश्वास नाही. तुला काय वाटतं ते असंच घडत होतं का. अरे ते मी घडवत होतो, तू आठवून बघ. मी पॉकेट पाडलं कोणाचं, ज्याच्याकडे काही पैशाला कमी नाही आहे त्याचं पॉकेट मी पाडलं. मिळवून कोणाला दिलं, ज्याला अत्यंतिक गरज आहे त्याला मिळवून दिलं. तो त्या पॉकेटाचं काय करणार आहे, त्यातले काहीच पैसे स्वतःला ठेवणार आहे आणि बाकीच्या पैशांचा दानधर्म करणार आहे. गोकुळ थोडा विचार करतो म्हणतो ठीक आहे, या दोन गोष्टी बरोबर असतील. तर तिसरं काय, तर नावाड्याला का तुरुंगात. ऐक, तुम्हा माणसांचा माझ्यावर विश्वास नाही, तू त्या नावाड्याची प्रार्थना ऐक. नावाडी म्हणाला होता, आई वडिलांना मी एकुलता एक आहे, 2 दिवस समुद्रात चाललोय, माझ्या जीवाचं रक्षण कर. नावाड्याला दिसत नव्हतं पण मला दिसत होतं. 2 दिवस समुद्रामध्ये तुफान येणार आहे, वादळ येणार आहे आणि जे कोणी घेऊन जातील बोटी नावाडी, त्या नावाड्यासहित त्यांना जलसमाधी मिळणार आहे. मी काय करणार होतो, 2 दिवस याला तुरुंगात टाकणार होतो आणि 2 दिवसानंतर याचा जामीन मंजूर झाला की याला मी तुरुंगातून बाहेर आणणार होतो. 2 दिवस तो तुरुंगात राहणार होता पण त्याचं अख्खं जीवन वाचणार होतं. पण तुम्हा माणसांचा माझ्यावर विश्वासच नाही. आयुष्यात जेव्हा जेव्हा काही कठीण प्रसंग येतील ना, तेव्हा हेच लक्षात ठेवा, या कठीण प्रसंगाची साखळी कुठेतरी काही वर्षांनी चांगल्या गोष्टीमध्ये त्या शक्तीनं गुंफलेली आहे. फक्त ती चांगली गोष्ट घडेल तेव्हा आपण जर बारकाईनं सूक्ष्मपणे या सृष्टीचं निरीक्षण केलं तर कदाचित आपल्याला कळेल की त्या संकटाची गुंफण या आनंदात परमेश्वरानं अशी केली होती. त्या शक्तीवर प्रचंड श्रद्धा असली पाहिजे आणि असलीच पाहिजे. हो, तुम्ही साधा कधी असा विचार करून बघितलाय का की माझा जन्म या देशात व्हावा, या जातीत व्हावा, या तालुक्यात व्हावा, या जिल्ह्यात व्हावा किंवा याच काळात व्हावा, स्त्री व्हावं का पुरुष व्हावं का जे अनेक प्राणी आहेत त्यापैकी काय व्हावं, हे मी ठरवलं होतं का. कुठल्या तरी एका शक्तीनं दिलाय जन्म आणि तुम्ही घेतलाय. मग त्या शक्तीवर आमची श्रद्धा असली पाहिजे. मग तिला तुम्ही राम म्हणा, रहीम म्हणा, अल्ला म्हणा, ईश्वर म्हणा, नियती म्हणा, नशीब म्हणा, निसर्ग म्हणा काही. यावर विचार करा. अगदीच आता शेवटी 5 मिनिटात मी आवरणार आहे. मला एक शेवटचं फक्त एक उपाय सांगायचा आहे की जगणं सुंदर करण्याचा सगळ्यात एक न दिसणारं शस्त्र परमेश्वरानं तुमच्या माझ्या हाती दिलंय आणि त्याला म्हणतात मन. ते जर आपण स्थिर करायला शिकलो तर आपण कायमच आनंदी असू. पण त्या मनाला स्थिर करणं इतकं अवघड आहे कारण ते इतकं चंचल आहे की आमच्या खानदेशातल्या बहिणाई म्हणतात, मन वडाय वडाय उभ्या पिकाकल ढोर, किती हाकाला फिर येत पिकावर, मन मोकाट त्याला ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर रे लाटा. मन लहरी त्याला हाती धरे कोण, उंडारलं जसं वारा वाहदन, मन जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन चप्पय त्याला नाही जरा धीर, थटी वयसनी इज आलं धरतीवर, मन पाखरू काय सांगू त्याची मात, आता होत भुईवर गेलं आभायात. मन एवढ जसा खाकसाचा दाना, मन केवढ आभायात भीमायना. देवा असं कसं दिलं मन, असं नाही दुनियात, असा कसा रे तू योगी काय तुझी करामत. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं, असं सपन पडलं. मला वाटतं पैठणच्या मातीतल्या संतांच्या भूमीतल्या माणसांना मन स्थिर करण्यावर मी काय सांगावे. नामस्मरण हा त्याच्यावरचा अंतिम उपाय आहे.
शिवचरित्रावर मी बोलत असतो, त्याच्यामुळे अगदीच छोट्याच 2 गोष्टी सांगणार आहे. माझी अशी इच्छा आहे, माझं अख्खं व्याख्यान विसरलात तर चालेल, पण मी रायगडातून आलो आहे, राजांच्या राजधानीतून आलो आहे. या ज्या मी 2 गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कृतीत उतरवल्यात, कृतीत, तर गेली 26 वर्ष चालू असलेल्या या व्याख्यानमालेचं किंवा आजच्या व्याख्यानाचं फलित झालं असं मला वाटेल. घरी जाताना तुमच्या डोक्यात याच 2 गोष्टी राहाव्यात, म्हणून मी त्या 2 गोष्टीनंतर काही बोलणार नाही. त्यामुळे आभार मी आधी मानून घेतो आणि मग अगदी पटकन 2 गोष्टी सांगतो. आज मला नाथांच्या पैठणमध्ये या भूमीमध्ये विरंगुळा आयोजित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेमध्ये तुम्ही मला इथे बोलायला बोलावलं, याचा मला व्यक्तिशः खूप मनातून आनंद आहे की नाथांच्या पैठणच्या भूमीत बोलतोय. इथनं आपेगाव जवळ आहे, कारण मी पसायदानावरही प्रवचन करतोय, मला तिथेही जाता येईल. आणि राजकीय नेत्यांचा दीपस्तंभ असाव्या अशा यशवंतराव चव्हाणांच्या नावानं सुरू झालेल्या आपण व्याख्यानमालेत येतोय, हेही मनात खूप आहे. तुम्ही लक्षात घ्या, 26 वर्ष या संयोजकांनी व्याख्यानमाला चालू ठेवले, हे सोपं काम नाही आहे. त्यांना जितकं तुम्हाला प्रोत्साहन देता येईल, मग ते तुमच्या उपस्थितीनं असेल, कोणत्याही प्रकारचं, कारण 2 तप 12, 12, 24 आणि त्याच्या पुढे 2 वर्ष तुमच्या मुला. कसं आहे, इमारत बांधली दाखवता येते, विचारानं घडलेला माणूस दाखवता येत नाही. पण मला आठवतं, आयुष्याच्या कोणत्याही टोकाला कॉलेजमध्ये असताना एखाद्या व्याख्यानाचा विचार मला माझ्या काळ्या क्षणांमधून बाहेर काढायला एक विचार कारणीभूत ठरतो. पण त्यासाठी ऐकलं पाहिजे, आणि ही माणसं विचारानं माणूस घडावा याच्यासाठी इथे प्रयत्न करत आहेत. तुम्हाला मला सांगणं आहे, तुमच्या घरातली जी तरुण मुलं आहेत त्यांना आवर्जून रागावून भांडून काही का होईना पण इथे आणून बसवा, ते देशाचं भवितव्य आहे. एकदा आपण संयोजकांसाठी सगळ्याच, अगदी शेवटचा जो सतरंजी उचलणारा की जो समोर येणार नाही, त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या सगळ्या संयोजकांचे मी आभार मानतो. गव्हाणे सर आहेत, अनिल देशमुख आहेत, मग अशांचे सरांचं नाव विसरलं मी, काय इनामदार आहेत, बजरंग आहेत, बाकीची सगळी मंडळी आहेत. आमचा एक कॉलेजचा मित्र अमोल, महेंद्र, अशी बरीच मंडळी मला इथे भेटली. मला खूप व्यक्तिशः आनंद वाटला. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल, मी वेगवेगळ्या विषयांवर बोलतो, पण वेळ आता फारच आपल्याकडे कमी आहे. पण माझी 2 पुस्तकं आहेत, एक म्हणजे जय शिवराय आहे आणि एक गुड मॉर्निंग आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगेल, माझ्या 45 वर्षाची तपश्चर्या या 2 पुस्तकांमध्ये आहे. शिवचरित्र तर तुम्ही नेहमी वाचत असाल, पण या पुस्तकात वेगळं काय केलं आहे, 55 प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरणात शिवरायांच्या किंवा त्यांच्या मावळ्यांच्या आयुष्यातली घटना आणि त्यातून मला आत्ता वर्तमानात शिवाजी महाराजांचे कोणते गुण घेता येतील माझ्या जीवनामध्ये, असं प्रत्येक प्रकरण आहे. 5 मिनिटात एक प्रकरण संपेल. काहींनी तर घरामध्ये असे उपक्रम केले की झोपताना एक प्रकरण वाचायचं. असं जर केलं तर 2 महिन्यात हे पुस्तक वाचून होत आहे. आणि गुड मॉर्निंग जे आहे ते चांगला माणूस बनण्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्व विकासाला उपयोगी पडेल. मी यावर अधिक बोलत नाही. जय शिवरायला विश्वास नांगरे पाटलांची प्रस्तावना आहे. गुड मॉर्निंगला साहित्यरत्न पुरस्कार मिळाला आहे. इथे आमचा मनीष आहे, तिथे तुम्हाला ती उपलब्ध आहेत. चांगल्या गोष्टी मनात बिंबवण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीला वारसा देण्यासाठी आत्ताच्या या वातावरणात माझीच पुस्तकं घ्या असं नाही, पण पुस्तक घरात जाऊ द्या की ज्यानं मस्तक सुधारतं. तुम्ही जरूर बघा आणि मला पुस्तकाचा रिप्लाय नक्की द्या. आणि आता शेवटच्या 2 गोष्टींकडे येतोय. या तुम्हाला कृतीत आणायच्या. माझा मोबाईल नंबर हवा असेल तर पुस्तकावर पण आहे, आणि यूट्यूबला माझं चॅनल आहे प्रशांत देशमुख, त्याच्यावर वेगवेगळ्या विषयांची व्याख्यानंही तुम्हाला ऐकायला मिळतील. तुम्ही सबस्क्राईब केलात तर सगळं अध्यात्मापासून शिवाजी महाराज, संभाजी महाराज सगळं ऐकता येईल. प्रशांत देशमुख व्याख्यान असं सर्च केलं तर तुम्हाला येत राहतील. माझा मोबाईल नंबर तरी सांगून ठेवतो, 9822-650-280. 9822 तर कॉमन आहे, 650-280 लक्षात राहील. रायगडला कधी आला तर महडचा गणपती आहे, तिथून माझं गाव जवळ आहे. इरसाळवाडीची जी गेल्या वर्षी घटना घडली होती 2 वर्षापूर्वी, त्याच्या पायथ्याशी माझं गाव आहे. त्या परिसरात कधी आलात तर नक्की घरी या, कारण आम्हाला घरी आली माणसं की आवडतात. संदर्भ द्या पैठणचा, मलाही आवडेल.
आणि आता तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देऊन माझ्या घरचं शेवटच्या 2 गोष्टींकडे येतोय, त्या तुम्हाला कृतीत उतरवायच्या. समाजामध्ये फिरताना तुम्ही बघितलं असेल बघा, गाड्यांवर असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं राजे राजे, आणि जे काळ्या काचा लावून आतमध्ये राजे बसलेले असतात त्यांची कृती मात्र अफजल खानासारखी असते. मला असं वाटतं राजे लिहून कोणी राजे होत नाही आणि स्वराज्य लिहून काही स्वराज्य येत नाही. खऱ्या अर्थानं स्वराज्य आणायचं असेल तर शिवचरित्रातला एक तरी विचार आचरणात उतरला पाहिजे. म्हणून माझं पहिलं सांगणं आहे, आयुष्यात एकदा तरी राजांच्या राजधानीचा रायगड आयुष्यात एकदा तरी पाहावा, त्या श्रद्धेनं पाहावा, त्या भावनेनं पाहावा. पर्यटन स्थळ म्हणून कोणी रायगडावर जाऊ नका, याचा अर्थ जवळच असलेल्या महाबळेश्वरला जाऊ नका असा नाही. माझं तर म्हणणं आहे, नवीन लग्न झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या सुरुवातीच्या सुगंधी रात्री महाबळेश्वरच्या मेठीत जरूर घालवाव्यात, पण पुढं मुलं बाळा झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा नेऊन रायगड दाखवावा आणि त्यांना हे सांगावं. काय सांगावं? त्यांना हे सांगावं की हीच ती जागा की ज्या ठिकाणी 350 वर्षापूर्वी आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही या मगरूर सत्तांच्या छताडावर पाय देऊन मराठेशाहीचं 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं होतं. ती हीच जागा आहे, हीच ती जागा की ज्या ठिकाणी क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज, प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय अशी आरोळी उठली होती. आणि ज्या आरोळीनं रायगड तर मोहरून निघाला होताच, पण दूर तिकडे 500 कोस दूर असलेला औरंगजेबाचं सिंहासन रायगडावरच्या आरोळीनं थरारलं होतं. आणि त्याच वेळेस महाराष्ट्रातल्या झोपडीतल्या गरीब मायला असं वाटत होतं की जिजाऊचं लेकरू नाही तर आपलं लेकरू राजा होत आहे. हीच ती मराठ्यांच्या अस्मितेची जागा आहे की ज्या ठिकाणी मराठी माणसाला दुनियेतली सारी धनदौलत कवडी मोल वाटावी. एक कवी कवितेत म्हणतोय, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच आम्हाला हिरे माणके दुसरी दौलत नाही. या खऱ्या दौलतीचा साक्षात्कार बापानं मुलाला रायगडावर करून द्यावा आणि मग चमत्कार बघावा. शेतीवाडी, जमीन जुमला, बंगला, गाडी, नोकर चाकर यासाठी मग आपापसात भांडणारी, किंवा आई बोलली, वडील रागावले, परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करून स्वतःचा सस्तात जीव गमावणाऱ्या पोरांपेक्षा वेळ आलीच तर देव, देश आणि धर्म यासाठी जिंदगी न्योछावर करून देणारी तरुण पिढी तयार होईल, एवढी ताकद त्या रायगडच्या मातीत आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, आम्ही त्या श्रद्धेनं जातो का? आम्ही त्या भावनेनं जातो का? 31st ला राजांचा वारसा सांगणारी ही कार्टी धरती मनानं गडावर जाऊन जर पार्टी बनवतील तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का? हा आमच्या समोरचा खरा प्रश्न आहे. थॉमस निकल्सन असं म्हणाला होता की रायगड, त्याच्यावर जर पुरेशी शिबंदी असेल तर अख्ख्या जगाविरुद्ध लढण्यासाठी रायगड समर्थ आहे. अख्ख्या जगाविरुद्ध लढण्यासाठी समर्थ असलेला हाच रायगड 31 डिसेंबरला स्वतःचा तोल सांभाळण्यास असमर्थ असणाऱ्या त्याच्या लेकरांना पाहत असेल तेव्हा त्याला काय वाटत असेल. म्हणून माझं पहिलं सांगणं, रायगडावर जायचं, ते प्रेरणा घेऊन यायला. आणि माझं शेवटचं दुसरं सांगणं, माझा हा निरोप तुमच्या घरातल्या कॉलेजमध्ये असलेल्या तरुण मुलांना पोचवणार आहात. मी आत्ता अशी कल्पना करतोय की इथे कॉलेजची मुलं आहेत. आज समजा तुम्ही कॉलेजला आहात, उद्या तुमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईल, कोणी नोकरी करेल, कोणी व्यवसाय करेल, कोणी राजकारण, समाजकारण, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिथे यश मिळवत 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 तुमचे घरचे पाठिंबा देतील, आजूबाजूचे देतील आणि तुम्ही यशाच्या अशा शिखरावर असाल की बस एक पाऊल ठेवलं की यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल. पण दुर्दैवानं नियतीनं दगा दिला आणि तुमचं अख्खं यश पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे कोसळलं, थोडीच मिळालं. सगळीकडे अंधार दिसतोय, आत्महत्या करावी असं वाटतंय. असा प्रसंग जर आयुष्यात आला तर फक्त आता काय सांगतो तेवढा आठवा मिर्झा राजा जयसिंगला होता. राजांना पुरंदरचा तह करावा लागला होता. मिर्झाच्या झोळीत काय टाकावं लागलं होतं? 23 गड, 4 लक्ष गुणांचा मुलूक. 23 शब्द उच्चारला की एक शब्द निघून जातो. गड मोजले 23 की आम्हाला कळतं 23 म्हणजे किती. पुरंदर, रुद्रमाळ,
कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, मानगड, मलगड, सरुगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिडा, भंडार, दुर्ग, नळदुर्ग, खंडाळा, हिसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरपखन, माऊली, पळसखोल या 23 गडांची नावं घेताना मला दम लागला, पण राजांनी ते एका दमात मिळवले होते आणि मिर्जाच्या झोळीत एका दमात टाकले होते. आणि त्यानंतरची अवघड अवस्था अशी होती की राजे आपल्या बछड्या सहित, शंभू राजांच्या सहित त्या क्रूर कर्म्या औरंग्याच्या कैदेत सापडले. राज्य तर गेलंच, आबरू तर गेलीच, प्रतिष्ठा तर गेलीच, पण आता जीव जाण्याची वेळ आली आहे. अशा अवस्थेतनं आमचे राजे बुद्धिमत्तेतनं बाहेर येतात. पेटाऱ्यातनं आले की वेषांतर करून आले, ते आग्रा शहराचे आले असतील, पण तिथे काही विमान तयार नव्हतं राजगडावर यायला. औरंगजेबाची सक्षम गुप्तचर यंत्रणा आहे, तरी सुद्धा राजे सुखरूप येतात. विचार करा, विजयनगर सारखी साम्राज्य सामान्य धक्क्यानं धुळीस मिळाली आणि पुरंदरच्या तहानं धुळीस मिळालेलं राज्य त्याच धुळीतून उठून राजाने त्याला सुवर्ण कलश प्राप्त करून दिला. ही किती मोठी प्रेरणा आहे. तुमच्या माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटाला राजांच्या या संकटासमोर धरावं आणि तुलना करावी. माझं संकट मोठं की राजांचं संकट मोठं? सूर्यासमोर काजवा वाटावा तसं मला माझं संकट वाटेल आणि जगण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल. ती प्रेरणा तुम्ही शिवचरित्रातनं घ्या आणि तुमचं जगणं सुंदर करा. धन्यवाद. धन्यवाद देशमुख सर. प्रदर्शन विष्णू ससाने. या व्याख्यानमालेला उपस्थित असलेले सर्व प्रेक्षकगण, श्रोते यांचे मी आभार मानतो. तसेच या आपले तिसरं पुष्प गुंफण्यासाठी प्रशांत देशमुख हातनोली यांनी आपल्याला जगावं कसं हा जो आज मंत्र सांगितला, मी त्यांचं विरंगुळाच्या परिवाराने आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सूरजजी लोळगे यांचे मी आभार मानतो. तसेच उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाग्यवंतताई व शिवाजीनगरी सहकारी बँकेच्या वतीनं उपस्थित राऊत साहेब यांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.